जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांना त्या काळात बेटासूर नावाचा दैत्य खूप त्रास देत होता. परशुराम तर आपल्याला माहितीच आहे, परशुरामाने त्याचा नायनाट केला. आणि नुसताच नायनाट केला नाही, तर त्याचा देह आणि त्याच्या शिराच्या रंध्रामधून ते स्नायूंचे तंतू ओवले आणि तसाच तो देह म्हणजे असा तुम 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 वाजवत तो भगवतीपर्यंत आणलेला आहे. म्हणजे काय आपण काय म्हणतो की लहान बरोबर. मुलं घालतात किंवा आपण करेक्ट. आपण गोंधळतो. मग गोंधळाचा अर्थ काय? गोंधळ गोंधळ काय म्हणलं जातं? की एवढं आपण 2 तास ज्यावेळेस त्याच्यात प्रज्वलित असतं भळंद ते, तरी ती ओटी आहे तशी निघते. म्हणजे तिला हे सगळ्यात काही, मोठं वैशिष्ट्य. म्हणजे ते तिला काही damage होत डॅमेज होत नाही काही की त्या घराच्या परंपरेप्रमाणे. जसं कुळ म्हणजे परंपरा उदाहरणार्थ तुमचा परिवार आहे, तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला जे सांगितलं. आता अनेकांना हेच माहित नाही की आपला गोंधळ कोणता आहे. आणि त्याचा जो दुसरं म्हणजे असं म्हणता येईल जोगं म्हणजे की आपल्याला मागायला लागतं ते. म्हणजे आत्मसन्मान थोडा बाजूला ठेवून कोणाला तरी काहीतरी मागून त्याच्याकडनं घेणं, इगो साईड. इगो साईडला ठेवायला लागतं. पैंजनाचा नाद आला गोड कानी ग, उंबरट्यावर पाऊल दिसत कोण आली ग. भगवतीचं रूप सुद्धा जेव्हा तिचा आपण शृंगार करतो, आज आपण माहूरगडला पाहतो किंवा वनीगडावर पाहतो किंवा नवरात्रामध्ये पाहतो, आणि तो शृंगार बघितल्यानंतर जे तेज निर्माण होतं. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमध्ये आपल्या काही धमाकेदार नवीन एपिसोडमध्ये. सो मित्रांनो, तुम्ही गोंधळ हा प्रकार ऐकला असेलच, बरोबर? आपण गोंधळ घालतो, मग तो देवीचा असतो, तो खंडोबाचा असतो, तो मसवाचा असतो किंवा काकडाचा गोंधळ असतो. ठीक आहे, असे बरेच सारे गोंधळाचे प्रकार आहे. आणि अजून एक प्रकार येतो म्हणजे भळंदाचा गोंधळ. तर देवी रेणुका माता यांच्याकरता जो आपण गोंधळ घालतो त्याला म्हणतात भळंदाचा गोंधळ, भळंद गोंधळ. ठीक आहे, तर गोंधळ म्हणजे काय किंवा भळंद म्हणजे काय, किंवा ते खापरं असतं ते नाचवलं कसं जातं, किंवा आपण घरात गोंधळ का घालतो, का घातला पाहिजे, सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या गेस्टकडून जाणून घेणार आहोत. सो आज आपल्या स्वतः पाहण्यासाठी आहेत श्रीरामपूर तालुक्यातील वडाळ महादेव येथील रेणुका माता आश्रमाचे विश्वस्त आणि शक्ती उपासक असलेले प्राध्यापक आदिनाथ जोशी सर आणि त्यांच्या मिसेस म्हणजे त्यांच्या पत्नी सौ आदितीताई जोशी. सो या दोघांसोबत आपण खूप सारे भावना आहोत भळंदाबद्दल किंवा गोंधळाबद्दल. सो जर तुम्ही नवीन असाल तर पॉडकास्टला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार सर. नमस्कार वहिनी. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर एक वेगळ्या दिवशी आपण आलेले की बळंद्याचा जो जागरण आहे, कारण शक्यतो बऱ्याच जणांना जागरण गोंधळ माहिती आहे, बळंदाचा गोंधळ बऱ्याच जणांना माहित नसेल. बरोबर हा माझ्या तर पहिला व्हिडिओ असेल की जो पॉडकास्ट जो या विषयावर होता. बरोबर खरं आहे. तर पहिले सुरुवात करू की सर की तुमची ओळख कोण द्या ना आधी, हो, नेमकं आधी सर कोण आहेत? नक्की. सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. त्यानंतर स्पेशल कॉर्नर मराठीला पण मी खूप खूप अगोदर धन्यवाद देतो की आम्हाला दोघांना आपण या ठिकाणी बोलवलं. मी स्वतः प्राध्यापक ॲडव्होकेट आदिनाथ जोशी, हिंद सेवा मंडळाच्या श्रीरामपूर येथील बेकाबाई रामधन खडोड कन्या विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसा माझा शिकवायचा विषय इंग्रजी आहे. मला मराठी विषयाची आवड आहे, मराठी वाङ्मयाची आवड आहे. दरम्यानच्या काळात एम.फिल झालेलं आहे आणि आता संशोधन कार्य सुरू आहे. बर. आणि आणखीन वेगळं सांगायचं म्हणजे मला स्वतः संगीताची आवड आहे, गाण्याची आवड आहे. त्यामुळे संगीत विशारद पण पूर्ण केलेलं आहे. पत्रकारितेमध्ये काही दिवस कार्यरत होतो आणि निवेदन, सूत्रसंचालन, व्याख्यान, प्रवचन आणि कीर्तनापर्यंतचा प्रवास झालेला आहे. मग कोणतं क्षेत्र सुटलं याच्यामध्ये? कोणतंच नाही, सगळे क्षेत्र गड. हा, मला असं वाटतं की आपल्याकडे जे जे आहे, भगवंतानी जे एक निसर्गदत्त देणगी आपल्याला दिलेली असते. माझा मूळचा पिंड जो आहे तो स्वाध्याय परिवाराचा आहे. तर त्यामध्ये दादांचं एक पद होतं किंवा गीत होतं. त्यात ते असं म्हणतात की लाभली अनुपम वाणी तुला, वाहिरे चरणी प्रभूच्या तिला. मग आपल्याला एवढी चांगली वाणी लाभलेली आहे, तर त्यामधून भगवंताचं गुणगान यावं, तर यासाठीच मी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
तर मग वडा महादेव येथे आपलं एक रेणुकाचं आसन आहे बरोबर, तिरुपतीचं मंदिर थोडक्यात. बरोबर. मग त्यावेळेस सांगा त्याचा इतिहास काय आहे? कारण तुमचे वडील कित्येक म्हणजे वर्ष तपश्चर्या वाढले आहेत हिमालयावरून बरोबर. बरोबर. मग सगळी तुम्हाला इतिहास सांगा थोडासा, स्थापना कधी झाली किंवा हा. सगळं. तर वडाळा महादेव या श्री क्षेत्री येण्यापूर्वी आमचे वडील मौन योगी सद्गुरू रेवणनाथ महाराज मूळचे नेवासा गावचे, आमचं नेवासकर जोशी परिवार, आमचे आजोबा पुंडलिक मास्तर, आमची आजी अन्नपूर्णा आणि दोघांचंही वास्तव्य नेवाशाला होतं. 5 भाऊ 5 बहिणी, मोठा परिवार होता. बापरे. हा, पण आमच्या वडिलांचा बालपणापासूनच ओढा अध्यात्माकडे होता. नेवाशापासूनच जवळ असलेल्या सोनई येथे हरिहरानंदीनाथ महाराज जे आहेत, अधिकारी पुरुष आहेत, विभूती आहेत, त्या अण्णा महाराजांचाच अनुग्रह आदरणीय बाबांना होता. लौकिक शिक्षण अहिल्यानगरला त्यांचं झालं. नंतर काही काळ ST मध्ये सेवा केली, ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. पण लहानपणापासून भगवतीकडे ओढा होता, म्हणजे रेणुकामातेची प्रचंड श्रद्धा होती. अण्णा महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे, अण्णांच्या सानिध्यात असल्यामुळे रेणुका उपासनेचा त्यांना छंद लागलेला होता. आणि मग नोकरी करत असताना काही अडचणी यायला लागल्या. मग एका मोमेंटला, म्हणजे साधारण मला आठवतं, म्हणजे त्यांनी जी माहिती सांगितली त्याप्रमाणे 1977ला त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. आणि त्या काळात ते पायी माहूरगडला गेले पहिल्यांदा. बापरे. ज्यावेळी संवादाची काही साधना नव्हती, खूप जुनी गोष्ट झाली. खूप जुनी, 1977, म्हणजे मोबाईल नव्हता. खरं आहे. त्या काळात बैलगाडी घेऊन आमचे वडील आणि एक 10-15 लोक घेऊन, आम्ही लहान होतो, मी तर 2-3 वर्षाचाच काय असेल, माझा जन्म 74चा आहे, 77ला ते गेले होते. म्हणजे आम्ही 3 वर्षाचे असो, मैल दर मैल करत, म्हणजे मजल दर मजल करत वाटचाल केली. आपल्या इथे जे आश्वी गाव आहे तिथल्या परिवाराची ती बैलगाडी होते. मोबाईलांचा चारा असेल, जेवणाची व्यवस्था असेल, हे करताना अनंत अडचणी आल्या. पण त्या अडचणीवर मात करून स्वतःच्या जिद्दीने ते माहूरगडला पोहोचले. तिथे मातृका तीर्थामधून, म्हणजे आत्ता वडाळा महादेव येथे स्थापित केलेली जी मूर्ती आहे, तर त्या मातृका तीर्थामधून आणलेला तो तांदळा आहे. मातृतीर्थ. मातृतीर्थ. खाली आता आपल्याला माहिती आहे. हा, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की रेणुकेचं जे रूप आहे, तर तो एवढाच मुखवटा असतो. बरोबर. तिथेच त्या स्वरूपामध्ये त्या प्रकट झालेल्या आहे. आज महाराष्ट्रातल्या अनेक घराघरामध्ये भगवतीचा मुखवटा अशा स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. मग इथे परत आल्यानंतर परतीच्या प्रवासाला वडाळा महादेव येथे अगोदर उमेश भालेराव म्हणून होते. भालेराव परिवार खूप मोठा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. नगरला त्यांची किर्लोस्करची एजन्सी होती. श्रीरामपूरला उमेश भालेराव, रमेश भालेराव परिवार वगैरे होते. तर ते भालेराव आम्हाला जागा देणार होते. पण त्याला लगतच दगडू हरी राऊत म्हणून एक सद्गुरूस्थ राहत होते. तर त्यांनी इच्छा प्रकट केली की मला बाबांना जागा द्यायची. मग त्यावेळेस त्यांनी साधारण 15 गुंठे जागा ती आपल्या आश्रमासाठी दिलेली आहे. सुरुवातीला तिथे काहीही नव्हतं, अक्षरशः माळरान होतं, वेड्या बाभळी होत्या, बापरे. आजूबाजूला ऊस होता. हे जंगल म्हणलं तरी चालत. चालेल. त्या काळातली लोक आज जर कोणी भेटली तर ते नक्कीच सांगतील की इथे काय होतं आणि काय झालं. जसं जुने लोक म्हणतात की शून्यातून विश्व निर्माण करणं, किंवा एखाद्या वाळवंटामध्ये नंदनवन फुलणं. म्हणजे आज जे रेणुका आश्रमाचं वैभव उभं राहिलं, तर त्याच्यामध्ये आमच्या वडिलांची तपश्चर्या आहे, साधना आहे. ते छोटं मंदिर बांधलं. मग नंतर 22 जुलै 1984 पासून त्यांनी मौन व्रताची सुरुवात केली. 12 वर्ष ते पाटी पेन्सिल घेऊन फिरत होते. 12.5 हा, 12.5 12 वर्ष त्यांनी बोललेच नाही. बोललेच नाही. संकल्प होता त्यांचा की जोपर्यंत माझं मंदिरात स्थापना होणार नाही, नवीन मंदिरात, तोपर्यंत मी बोलणार नाही. तर अशी 12.5 वर्ष लागली त्यांना बापरे. की स्थापना करायला. आणि ते सगळं म्हणजे भिक्षेतून उभं केलेलं. करेक्ट. म्हणजे मंदिर पूर्ण होईपर्यंत पावती पुस्तक केलेलं नव्हतं. आणि मंदिराची रचना पण अशी आहे, शेगावच्या गजानन महाराजांचं जसं भुयारी मंदिर आहे, तसं तळघरामध्ये रेणुकेचं अधिष्ठान आहे. जसं सोनईला पण तळघरामध्ये एक आदिशक्ती पीठ असते आहे. बरोबर. मग ही सगळी टप्प्याटप्प्यानं कामं होत गेली. कोणी दगड दिला, कोणी विटा दिली, कोणी वाळू दिल्या, कोणी स्टील दिले, सेवेचं ज्याला ज्याला जसं. जसं possible. म्हणजे तुम्हाला सांगतो, पैशा रूपापेक्षा वस्तुरूपामध्ये जे लोकांकडून योगदान आलं, ते जास्त महत्व. प्रचंड विश्वास होते. म्हणजे तो प्रवास सगळा त्यांनी सायकलवर, मोपेडवर, बसनी, काही वाईट अनुभव पण आले. म्हणजे उदाहरणार्थ बोलत नव्हते. मग बसमध्ये एखादा जवळ बसलेला माणूस काय म्हणायचा,
मुकाचे म्हणजे बोलत ते असं त्यांचं पेहराव पण असा होता, दाढी वगैरे. मी घाबरायचो लहानपणी. हा छोटी मुलं तर खूप काही घाबरायची. कळत होतं लहानपणी. हा. अनेकांना तर माहितच नव्हतं की ते प्रापंचिक आहे म्हणून. हा. कारण असं पाहिल्यावर वाटतच नाही ना असं वाटतं की की हा, कुणीतरी साधू आहे, संन्यासी आहे, वैराग्य धारण केलेला माणूस आहे, पण ते प्रापंचिक होते. आणि मग नंतर तो संकल्प केल्यानंतर 1996 ला मंदिर पूर्ण झालं आणि देवीची शतचंडी, प्रतिष्ठापना झाली. शतचंडी करून. नाही, सहस्रचंडी याग झाला सहस्रचंडी त्यावेळेस. मोठा सहस्रचंडी याग झाला, भगवतीची स्थापना झाली. सहस्त्र सहस्रचंडी याग. म्हणजे काय असतं? सहस्रचंडी म्हणजे सप्तशतीच्या पाठांचे जे प्रमाण आहेत वेगवेगळे, हा, हा. त्यापैकी नवचंडी असतं. 9 पाठांचं तद्दशंश हवन म्हणजे नवचंडी, 100 पाठांचं तत्दशंश हवन म्हणजे शतचंडी, 1000 पाठांचं तद्दशंश हवन म्हणजे सहस्त्र. सहस्रचंडी, 10,000 पाठांचं तद्दशंश हवन म्हणजे आयुतचंडी आणि 1,00,000 पाठांचं हवन म्हणजे लक्षचंडी असं आपण त्याला म्हणतो. अशी ही वेगवेगळी विधानं आहेत. तर मग कोणकोणती विधी केल्या जाते आश्रमामध्ये तो सांगा ना अजून. आपल्याकडे नवरात्र हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. बरोबर. नवरात्राच्या 9 दिवसामध्ये आपल्याला तशी सेवाच असते. बाकी मोठे कीर्तन वगैरे असे कार्यक्रम नाही ठेवत आपण. पण सकाळी अभिषेक, घटस्थापनेच्या दिवशी अभिषेक वगैरे होऊन दुसऱ्या दिवशीपासून पहाटे आरती असते. पहाटे 5 वाजता मंदिरामध्ये आरती. दिवसभर भाविकांची खूप पहाटे गर्दी 5:30 लाच पंचक्रोशीतल्या महिलांची मोठी उपस्थिती असते, म्हणजे उपस्थिती अगदी असते. सावंडप गच्च भरलेला असतो. सकाळी आणि दिवसभर मग दर्शन, भाविकांची गर्दी असते त्या पिरियडमध्ये. तसा मग शाकंभरी पौर्णिमेचा जास्त दुसरा उत्सव असतो. शाकंभरीमध्ये 9 दिवसाचं नवरात्र होतं. नवरात्रानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपला भरंदाचा कार्यक्रम असतो तिथे. मग संध्याकाळी भरंद आणि मग आपलं अन्नदान वगैरे असतं त्या दिवशी. आषाढ पौर्णिमेचा एक उत्सव मोठा असतो आपल्या गुरुपौर्णिमेचा. गुरुपौर्णिमा. बरोबर. गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात बाबांचे जे शिष्यमंडळी आहेत ते आलेले असतात तिथे. आणि आम्ही आज नवीन सुरू केलेलं, म्हणजे आम्हाला 16 वर्ष, किती वर्ष झाली? 5 कुठल्या याला? जन्मोत्सव, दशकपूर्ती झाली. दशकपूर्ती झाली आहे. आपण भगवतीचा देवीचा जन्मोत्सव. जन्मोत्सव करतो, रेणुकेचा. म्हणजे चैत्र वद्य पंचमी ही जी भगवतीच्या जन्मोत्सवाची तिथी आहे, तर आपला जो जो दशकपूर्ती सोहळा त्याला झालेला आहे. 10 वर्ष पूर्ण, 10 वर्ष. काय झालं, त्या तिथेच्या संदर्भात अनेक संदिग्धता होत्या, अनेक ग्रंथांची प्रमाण मी स्वतः पाहिली. मुळात रेणुका महात्म्य एक मोठं प्रमाण आहे. त्यानंतर एक सांगलीचे एक लेखक आहे, त्यांनी स्वतः जे पुस्तक लिहिलेले आहे त्यात त्यांनी एकनाथ महाराजांचं प्रमाण दिलेलं आहे की मुळीची मुळी जन्मली भवाली, म्हणजे मूळ नक्षत्रावर भगवतीचा जन्म सांगितलेला आहे. आणि तो वद्य पक्षामध्येच येतो, जसं आपण शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष असं म्हणतो. तर चैत्रातली शुद्ध पक्षाची जी पंचमी आहे ती श्रीपंचमी आहे, ती लक्ष्मी पंचमी. पण अनेक ठिकाणी तीच रेणुकेचा प्रकटोत्सव म्हणून मानली जात होती. कृष्ण पंचमी. कृष्ण पंचमी. हा, मग ती खऱ्या अर्थाने भगवतीचा जन्मोत्सव आहे. आणि तो प्रकटोत्सव हा रेणुक राजा आणि भोगावतीच्या चरणी म्हणजे उदरी जो जन्म घेतला भगवतीने, तर ती त्याची कथा कुंडातून प्रगट झाली. अयुनिज भगवती प्रगट झाली ती. मग महाराजांनी सगळं Yes, कव्हर yes. केलं, त्याच्यामुळे सांगितलं. करेक्ट. तो पण कन्फ्युजन होता बऱ्याच जणांचं की कधी असतो, हा ते अजून कन्फ्युजन आहे. बऱ्याच जण माहिती नसतं आहे. म्हणजे ते रेणुक राजाच्या म्हणजे याच्यातून निघालेलं, म्हणजे यज्ञकुंडातून आलेली. आणि प्रगट दिन, मग प्रगट दिन म्हणजे जिथे परशुरामांनी ज्यावेळेस तिचा ती प्रगट तिथे ज्यावेळेस आली तो प्रगट दिन. प्रगट म्हणजे गडावर माग पाहिल्यानंतर आपण जे म्हणतो, जी जिथपर्यंत तिचा देहाचा भाग आलेला तो होता, प्रगट तर तो त्यावेळेस. पण ती तिथी त्यांनी असं कुठे हे नाहीये, तिचा उल्लेख नाहीये की ह्या तिथीला ते झालेलं. मग आता आपला मेन विषय आजचा आपण हो घेऊन चालू हो. की गोंधळ. Yes. पहिल्यांदा ना तर आपण भडंत थोडं नंतर घेऊ. Okay. आधी गोंधळ म्हणजे काय, आपण काय म्हणतो की लहान मुलं बरोबर. गोंधळ घालतात किंवा आपण करेक्ट. गोंधळतो. मग गोंधळाचा अर्थ काय, गोंधळ काय म्हणलं जातं? महाराष्ट्राची आपण लोकसंस्कृती जर पाहिली, लोककला परंपरा जर पाहिल्या, आणि मला तुम्हाला पुस्तकाचं नाव पण सांगायला आवडेल. डॉक्टर प्रकाश खांडगे म्हणून मोठे संशोधक आहे, प्राचार्य आहेत. महाराष्ट्राच्या प्रयोगात्मक लोककला या पुस्तकामध्ये त्यांनी या सगळ्या कलांचं वर्णन केलेलं आहे. मग ते गोंधळ असेल, त्यानंतर अभंग असेल, गवळण असेल, भारुड असेल, सगळ्याच म्हणजे पूर्ण संशोधनात्मक अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि मग महाराष्ट्रातल्या ज्या गोंधळाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत त्या त्यांनी सांगितल्या.
मग त्यामध्ये एक जागरण हा एक प्रकार आहे आणि गोंधळ हा एक प्रकार आहे. जागरण जे असतं ते खंडोबाचं. बरोबर जागरण संपूर्ण रात्रभर चालतं. करतात. हं. आणि गोंधळ जो आहे तो भगवतीचा म्हणजे देवीचा. बरं. मग तो तुळजाभवानीचा असेल, रेणुकेचा असेल, अंबाबाईचा असेल. आता अलीकडे बदलत्या परिमाणामध्ये साधारण एक 2-3 तासांचा गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. तर लोक जागरण मात्र जागरण मात्र ग्रामीण भागामध्ये अजूनही होतं. रात्री 10 वाजता आपल्याकडे सुरू पण झालं तर सकाळी अगदी 6 पर्यंत ते चालतं. त्यानंतर मला थोडासा मूलभूत फरक या ठिकाणी सांगायला आवडेल, की जागरणामध्ये खंडोबा असेल, खंडोबाच्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी सांगितली. म्हाळसा असेल, बानू असेल, या संदर्भातल्या कथा कथानक. त्या जागरणामध्ये सांगितल्या जातात. आणि गोंधळामध्ये मात्र भगवतीची पदं, भगवतीची उपासना, भगवतीची आराधना, भगवतीचा ज्याला आपण जोगवा, भगवतीची दृष्ट, म्हणजे भगवतीच्या जे वेगवेगळे उपचार आहेत, वेगवेगळ्या उपचारांची भगवतीची पूजा असेल, ज्याला आपण पंचोपचार पूजा म्हणतो, राजोपचार पूजा म्हणतो, षोडशोपचार पूजा म्हणतो. तर अशी पूजा बांधून त्या भगवतीचा गोंधळ केला जातो. आणि गोंधळाचं मूळ असं आहे, जो तुमचा मूळ प्रश्न आहे, की का बरं गोंधळ? गोंधळ गोंधळ का म्हणतात? हा तर कुठल्याही घरामध्ये मंगल कार्य ज्यावेळेस होतं, मग ते लग्न असेल, उपनयन असेल, वास्तुशांती असेल, तर त्या निमित्तानं आपण आपल्या उपास्य दैवतांना आवाहन करतो, त्यांना बोलवतो की या, की आपण म्हणतो जेजुरीच्या खंडेराया जागराला या, किंवा कोल्हापूरची अंबाबाई असेल, माहूरची रेणुका असेल, वणीची सप्तशृंगी असेल, तुळजापूरची भवानी गोंधळाला यावे किंवा सद्गुरुराया गोंधळाला यावे. काय यावे? तर माझ्या घरामध्ये हे मंगल कार्य मांडलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही या. मग काय या? तर तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला पाहिजे, तुमचं चैतन्य आम्हाला मिळालं पाहिजे, तुमची ऊर्जा आम्हाला मिळाली पाहिजे. आणि आणखीन दुसरा त्याचा हे असा आहे, की जी वाद्य आपण गोंधळामध्ये वाजवतो, गोंधळामध्ये साधारण संबळ असतं, तुंतुन असतं, खंजिरी असते, मंजिरी असते, झांजरी असते. ही वाद्य गोंधळामध्ये जागरामध्ये वाजवली जातात. आता जागरण जे करतात त्यांना आपण वाघ्या मुरळी वगैरे असं म्हणतो, लौकिक नाव आहे. आणि गोंधळ कंधाळे मात्र गोंधळीच. फक्त तुळजापूर भागामध्ये वेगळे आहेत, माहूर भागामध्ये वेगळे आहेत, आपल्याकडे वेगळे आहेत. अनेक परिवारामध्ये परंपरेने ती आली. जसं आमच्या परिवारामध्ये आमचे वडील स्वतः भगवतीचा गोंधळ करत होते. जसं आत्ता मॅडमने सांगितलं, की शाकंभरी पौर्णिमेला आपल्याकडे भळंदाचा गोंधळ असतो. तर तीच बाबांची परंपरा आम्ही पुढे चालवतो. तर तो हा गोंधळ, याचा मूळ हेतू हा आहे, की या वाद्यांच्या आघाताने भगवतीला जाग करायचंय, देवीला जाग करायचंय. आणि आपल्यावर परिणाम करणाऱ्या ज्या नकारात्मक शक्ती आहे, सायन्स त्याच्या. हो, सायन्स त्या नकारात्मक शक्तींशी लढण्याचं बळ ती आदिमाया, आदिशक्ती असेल, किंवा शिवाचा अवतार तो खंडोबा असेल. खंडोबा, भैरोबा, मसोबा हे जे आहेत, हे शक्तिपीठांचं रक्षण करण्यासाठी स्थापन झालेली दैवत आहे. म्हणजे सती मातेची जी 52 देहाचे तुकडे झाल्यानंतर छिन्न, तर त्याचं रक्षण करण्यासाठी हे सगळे भैरव आहेत. भैरव आहे. बरोबर. म्हणून यामध्ये शिवशक्ती तत्व जे आहे तर ते एकरूप झालेले आहे. आणि मग त्या गोंधळाच्या निमित्तानं हे गोंधळी येतात त्या घरामध्ये. मग तिथे तो कुलाचार केला जातो. जागरण असेल तर ते कोठमा भरला जातो. अनेक ठिकाणी त्याला कडकण्या वगैरे बांधल्या जातात. आता हे आम्ही कसं करतो, की त्या घराच्या परंपरेप्रमाणे. जसं कुळ म्हणजे परंपरा उदाहरणार्थ आहे तुमचा परिवार आहे, तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला जे सांगितलं. आता अनेकांना हेच माहित नाही की आपला गोंधळ कोणता आहे. म्हणजे आपला गोंधळ भळंद्याचा आहे, आपला गोंधळ काकड्याचा आहे, आपला गोंधळ जागरण गोंधळ आहे, आपला गोंधळ खंडोबाचा गोंधळ आहे, तसं. संबळाचा पण आहे. हे अनेकांचे गोंधळ नुसते संबळाचे. म्हणजे संबळावर पद म्हणणे. बस एवढं. आता संबळाच्या संदर्भात सुद्धा मला तुम्हाला सांगायला आवडेल, की खरं म्हणजे तुंतुन आणि संबळ हे जागरण गोंधळाचं मुख्य वाद्य आहे. तुंतुनीच्या संदर्भामध्ये असं सांगितलं जातं, की जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांना त्या काळात बेटासूर नावाचा दैत्य खूप त्रास देत होता. आणि परशुराम तर आपल्याला माहितीच आहे, परशुरामांनी त्याचा नायनाट केला. आणि नुसताच नायनाट केला नाही, तर त्याचा देह आणि त्याच्या शिराच्या रंध्रामधून ते स्नायूंचे तंतू ओवले आणि तसाच तो देह म्हणजे असा तुम 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 वाजवत तो
भगवतीपर्यंत आणलेलं आहे रेणुकामध्ये. आणि ते खऱ्या अर्थाने म्हणजे भगवान परशुरामांनी केलेला तो पहिला भगवतीचा गोंधळ आहे. आणि ती नकारात्मक शक्तीचा नायनाट नाही नाही. तो पहिला भगवान प्रतिकार परशुराम. ते. त्याला सोंडकं असं म्हटलं जायचं त्या सोंडकं. काळात, हा त्या वाद्याला. मग नंतर हे संबळ असेल किंवा तुंतुन असेल ही वाद्य आली. आता संबळामध्ये सुद्धा दोन जसे तबल्यासारखे डग्गा आणि मुख्य ज्याच्यामध्ये वाद्य असते असे दोन हे असतात. चाटी. आता त्याच्यामध्ये अलीकडे धातूचे पण आहेत. पूर्वी हे लाकडाचे होते. त्याला चाटी वगैरे असते. वाजवायसाठी विशिष्ट प्रकारच्या काड्या असतात. काडी असते. आणि तो जो आघात होतो ना, तो आघात वेगळाच एक वेगळं वातावरण निर्मिती करणार आहे. खरं. जसं संगीतामध्ये आपण पाहतो की वेगवेगळी वाद्य आहे. कीर्तनामध्ये पखवाज असेल, मृदुंग असेल, तबला असेल. शास्त्रीय संगीतामध्ये तानपुरा असेल, तंबोरा असेल. तसं गोंधळ आणि जागरण म्हटलं की तुंतुना आणि संबळ वाजल्याशिवाय त्याची होत सुरुवात शकत होत नाही. नाही. म्हणून त्या दोन वाद्यांना याच्यामध्ये मुख्य महत्व आहे. आपल्या कुळाचा कोणता गोंधळ आहे, हे कसं ओळखायचं हा मी प्रश्न राहिला. हां. आता मी जे तुम्हाला सांगितलं नुसता गोंधळ जसं आत्ता आत्ताही म्हटलं की मॅडम म्हटलं की संबळाचा गोंधळ असेल, काकड्याचा गोंधळ असेल. काकड्याच्या गोंधळामध्ये काय केलं जातं की असं वस्त्राचे काकडे केले जातात. काळं पांढरं वस्त्र, वस्त्र असेल, काळं वस्त्र. पांढरं वस्त्र ज्याच्यात कसं तुम्ही म्हणताय तसं कुल असं एक्झॅक्ट सांगितलेलं नाहीये की ह्या कुलाचा हा असं काही आहे. नाही. हा. म्हणजे आपल्या ज्याच्या परंपरा जशी चालत आली आहे तसं मग ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे गोंधळ आहेत. मग कोणाकडे जागरण गोंधळ आहे तर कोणाकडे मग आपला भयंद गोंधळ. भयंद्यात पण कोणाकडे फक्त संबळच वाजतो, कोणाकडे काकडा असतो. काकड्यांमध्ये पण प्रकार येतात. मग पांढरा काकडा, काळा काकडा हे पण हे आम्ही यजमानांच्या हा याच्यावर याच्यावरती म्हणजे त्यांना त्यांचे कुलोपाध्ये जे असतील किंवा त्यांचे मूळ पुरुष जे असतील, आजी आजोबा वगैरे हा, ते काय सांगितलं. त्यांनी जसं सांगितलं तसं. आणि मग त्यापैकी एक प्रकार म्हणजे बळंद गोंधळ. तर मग नेमकं बळंद हा शब्द कुठून आला, याचं हा. नेमकं काय हो. किंवा कसं बाकीच्या गोंधळांपेक्षा बळंदाचा गोंधळ वेगळा कसं म्हणलं हा. मुळात बळंद म्हणजे माठ जो असतो, खापराचा भांड ज्याला आपण म्हणतो, तो अर्धा केलेला असतो. त्याचा जो वरचा भाग असतो तो खाली बेस म्हणून पूजा होईपर्यंत असतो. त्याच्यामध्ये आडणीसारखा असतो. त्याच्यामध्ये सरकी असते, चिंध्या असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिंध्या आणि सरकीच्या खाली देवीची ओटी असते. देवीची ओटी खाली ओटी त्या असते. त्या खापरामध्ये खाली खापरात तळाशी, सगळ्यात तळाशी देवीची ओटी असते. आणि मग नंतर पूर्ण तेल त्याच्यावर येतं. हा म्हणजे मग काळ्या पांढरं वस्त्र असतं, ते कोरं कापड असतं, ते पांढरं कोरं कापड आणि त्याच्यावर सरकी असे थर असतात, ते एकावर एक दिलेली. आणि ते थर मग आपण त्याला जे प्रज्वलित करतो आपण, बरोबर. मग ते प्रज्वलित केल्यानंतर पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत म्हणजे आपण बऱ्यापैकी तेल खेळवलं. वगैरे हो, खेळवलं खेळतो. जातं. एक बळंद एखाद खेळविणे, तास बळंद नाचविणे असाच त्याच्यासाठी म्हणजे शब्द वापरला जातो. शब्दप्रयोग आहे तो. म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही तर करतोच, अनेक परिवार आहेत की जे बळंद करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नेवाशाला मोहिनीराज, म्हणजे ज्याच्या संदर्भामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानोबांनीच नेवाशाचं वर्णन असं केलं आहे की त्रिभुवन ऐक्य पवित्र अनादि क्षेत्र जेथ जगाचे शूद्र श्री महालया असे. महालया म्हणजे मोहिनीराज, एकमेव भारतातलं नव्हे तर विश्वातलं एकमेव मंदिर आपल्या त्या नेवाशामध्ये. आणि आता जसा अधिक मास चालू आहे, जसं माजलगाव जवळ पुरुषोत्तमाचं मंदिर आहे, भगवान पुरुषोत्तमाचं एकमेव मंदिर, काळ्या पाषाणातली मूर्ती. तशीच नेवाशाची ही विष्णू रूपाची जी मूर्ती आहे ही एकमेवा द्वितीय आहे. म्हणजे दोघंही त्या ठिकाणी आहेत. विष्णू भगवान आहे, लक्ष्मी आहे, पण त्यांना लौकिक नाव मोहिनीराज या नावाने ओळखलं. तर भवनाचा जो गोंधळ आहे तो मेनली किती जातो, 2-3 तास 4 तास का कसं तो हा. सांगा ना. तर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या दैवतांच्या यात्रा उत्सवांच्या निमित्ताने अशा प्रकारे भगवतीचा गोंधळ केला जातो. नेवाशाची जी यात्रा आहे ती यात्राच मूळ जवळजवळ 15 दिवस चालते. आणि मुख्य दिवस जो आहे यात्रेतला मुख्य दिवस तो माही पौर्णिमेचा, त्याला आपण म्हणतो माही पौर्णिमा. माही पौर्णिमा, माघ माघ पौर्णिमा. महिन्यातली पौर्णिमा. हा. आणि त्या दिवशी रात्री मोहिनीराजांच्या मुख्य मंदिरासमोर जे प्रांगण आहे तर त्या प्रांगणामध्ये हा बळंदाचा गोंधळ केला जातो. साधारण 9-9:30ला पूजा होते, अभिषेक होतो, देवीची पूजा होते आणि बळंदाला सुरुवात होते.
तर तिथे तिथे मान आहेत अनेकांना, म्हणजे बळंद हा एक मान आहे. हं. जसं ही जी परंपरा आहे बळंद्याची, वकील मास्तर म्हणून नेवाशाचं घराणं होतं, बरं. त्यांच्याकडे होतं. नंतर घोडके म्हणून एक देवीचे उपासक होते, ते हं, हं. गोंधळ करत होते मोहिनीराजांचा, बळंदाचा. आणि नंतर आमचे वडील त्यांना सोबत करायला लागले, ते पण बरं. त्यांचं वय झालेलं होतं. आणि मग नंतर ती वडिलांकडे परंपरा आली. हं. तर आमच्या वडिलांनी जवळजवळ 35 वर्ष त्या ठिकाणी मोहिनीराजांची सेवा केली. आणि वडिलांकडून आम्हा वैतांकडे गेल्या 2-3 वर्षापासून ती बळंद्याची सेवा आलेली आहे. आली. तर साधारण 10 वाजता जरी चालू झालं तर 11-11:30 पर्यंत पूर्ण तो ग्रामोत्सवाचा बळंद उत्सव होतो. चालतं. प्रचंड गर्दी असते. आणि मोहिनीराज हे महाराष्ट्रातल्या लक्षावधी लोकांचं कुलदैवत आहे. बळंदाचा गोंधळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समाज माध्यमं असतील, सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्रामधून बातम्या आलेल्या असतात. अनेक लोकांच्या स्टेटसला देखील. आता काय झालं की सोशल मीडिया खूप मीडिया. गतिमान झालेलं. पूर्वी खूप कमी लोकांना हे माहिती होतं, मर्यादित. म्हणजे ज्यांचं मोहिनीराज कुलदैवत आहे त्यांनाच माहिती होतं. पण आज मात्र ते अनेकांना माहिती होतं. माहित जसं तुम्ही झालंय. म्हटले की हां, मलाच हां. बळंद गोंधळ माहिती नाही. हां. म्हणजे सांबळाचा गोंधळ माहिती आहे किंवा जागरण काय गोंधळ गोंधळ माहिती. माहिती आहे, हं. काकडाचा गोंधळ माहिती आहे. आज आता अनेक लोकांना कळते की असा बळंदाचा गोंधळ आहे. काय आहे? नेवासा तालुक्यातला म्हणजे बराच समाज जो आहे, तर त्यांच्याकडे त्यांच्या घरी देखील कुलाचार जो आहे तो बळंदाचा आहे. म्हणजे मी तुम्हाला मानाचं जसं म्हटलं, तर झेंड्याचा मान तिथे कुटे परिवाराकडे आहे. तर त्याच कुटे परिवारांच्या सगळ्या मंगल कार्यामध्ये भळंद्याचा गोंधळ असतो. वाह! आणि जसं नेवाशामध्ये किंवा आपल्या आश्रमामध्ये शाकंभरी पौर्णिमेला आपल्याकडे असतो, माही पौर्णिमेला नेवाशाला असतो. आपल्याकडे 2-3 तासाचा कार्यक्रम असतो. पण राहाता तालुक्यामध्ये आस्तगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी रेणुका देवीचं ठाण आहे. गुंफा म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी रेणुका देवीचं ठाण आहे. आपली राशींची यमाई आहे. हं. तर अशा ठिकाणी आणि अकोले तालुक्यामध्ये कवठे म्हणून गाव आहे. तिथे तर बरं. पूर्ण आदिवासी समाज त्याच्यामध्ये असतो. बरं. त्याला कठामठाची यात्रा असं ते म्हणतात. जसं आपण बळंद म्हणतो. बरं म्हणतो ते तर ते त्याला कठ हो. आणि तो नवस असतो. हे नवस्फूर्ती आहे. म्हणजे जसं आपण इकडे मंगल कार्यासाठी म्हणून केलंय, हां, ते तर तिथे नवस अनेकांनी नवस बोललेलं आहे. आणि मग तो त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या की मग ते रात्रभर ते गोंधळाचं. कटमट घेऊन नाचतात. घट म्हणजे माठात केली जाती हां. म्हणून घटामाठाची हां. सकाळ. माठ हां. कोरा माठ असतो त्याच्यामध्ये. हां. मग लोकदैवत किंवा लोकपरंपरा जे म्हणतो ना, म्हणजे एकीकडे आधुनिक समाज सुद्धा हे करतोय करतोय आणि आदिवासी समाज सुद्धा या परंपरेमध्ये आहे. आहे. हे मला तुम्हाला वाह! या ठिकाणी नमूद हे करायचं मी आहे. पहिल्यांदा ऐकलं की आदिवासी समाज सुद्धा हो, करतो. आदिवासी समाज सुद्धा या परंपरा पुढे चालत आहेत. दरवर्षी असते ती आता. मग ते जे खापर बघितलं आपण बघतो आपण, तर मग ते कशाचं प्रतीक आहे किंवा ते खेळवणं म्हणजे काय केलं जातं नक्की? प्रत्येक अशा अर्थाने नाही, कारण त्याच्यामध्ये अग्नी असतो ना, अग्नी तर तो अग्नी आपल्याला घेऊन नाचावं लागतं किंवा खेळावं लागतं. आणि असं असतं, दिवटी असते बघा गोंधळामध्ये. हं. तर त्या दिवटीला पण तेल टाकलं जातं. त्या पदामध्ये आहे की 5 पाल्या तेळ जळ हं. दिवटी पोट्यासाठी असं म्हटलेलं आहे, दिवटी पोट्यासाठी. कोयत हां. ते जाड असं बरोबर. होय. त्याच्यासाठी. आणि मग ते तेल पूर्ण वेळ म्हणजे तो कुलाचार होईपर्यंत जळावं, तर यासाठी. आता जर ते धातूच्या भांड्यामध्ये जर घेतलं तर ते तापू शकतं, गरम होऊ हां, शकतं. हां, हां. आणि अनेक वर्षापूर्वींची परंपरा आहे. हां. त्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळी जे साधन उपलब्ध असेल, मातीचं तेच. साधन, हां. कंटिन्यू. कोरा जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आदिवासींची पण परंपरा आहे. तर तीच पुढे कठामाठाची परंपरा जी आहे, ती माठाची परंपरा आलेली आहे. तो माठ तीच कापला कंटिन्यू जातो. झाली. त्याच्यामध्ये सरकी चिंध्या ठेवल्या जातात. त्याच्यामध्ये ओटी ठेवली जाते. त्याच्यामध्ये तेल टाकलं जातं. आणि विशिष्ट वेळाने व्यवहार तो अग्नी शांत झाला की परत ते व्यवस्थित करून त्याच्यामध्ये तेल टाकलं जातं. ते आणि प्रज्वलित पूर्ण ठेवला जातो तो Yes. थोडक्यात. कंटिन्यू. देवीची पदं होईपर्यंत. हं. यात महत्वाचा भाग असा आहे की ही पदं म्हणत असताना ज्याच्या घरी तो कुलाचार असतो, ज्याच्या घरी गोंधळ असतो, तर ती सगळं कुटुंब त्याच्यामध्ये सहभागी सामील असतं. होतं. हं. आता उदाहरणार्थ एखाद्या लग्न झालेलं आहे, मग ती जी जोडी आहे तर ती मुख्य यजमान पूजेला असतात. मग त्यांचे आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, नातेवाईक असतील, चुलते असतील, माम्या मावश्या, सगळेजण. म्हणजे जसा लग्न सोहळा हा आनंद सोहळा असतो, तसाच हा. तसा भळंद गोंधळ किंवा जो तुमचा गोंधळ आहे तो सुद्धा, म्हणजे त्या मंगल कार्याचा तो समारोप असतो. वाह. म्हणजे अक्षरशः कुटुंबातली लोक त्याच्यासाठी खास थांबतात. थांबतात. बरोबर आहे. आपण पाहतो की आता सध्या जग खूप गतिमान आहे, प्रत्येकाच्या मागे घाई आहे. अनेक जण म्हणतात की अक्षता टाकायपुरतं जाऊ. चालेल. पण जेव्हा आग्रह होतो की नाही, आज सकाळी सत्यनारायण आहे, ऋतुशांती आहे आणि तुम्ही बळंद्याचा किंवा गोंधळाचा कुलाचार होईपर्यंत थांबा,
तर थांबल्यानंतर जे थांबलेले आहेत, म्हणजे आमच्या दोघांचा अनुभव असा आहे की जिथे जिथे आम्ही आजपर्यंत हा बळंदाचा गोंधळ केला, त्यांना खूप आनंद मिळाला, त्यांना चैतन्य मिळाले, ते लोक सहभागी झाले. म्हणजे ते बळंदातली घरातली पॉझिटिव्हिटी हे होते, क्रिएट होती तिथे. खरंय खरंय हो, ते पण आनंद घेतात. खरंय. म्हणजे आनंद देणं आणि आनंद घेणं आहे. वाद्य जेव्हा आम्ही वाजवतो, म्हणजे एखाद्या छोट्या मुलाकडे जर ती खंजिरी दिलेलं दिली तर असतं. तो पण वाजवतो, तो झांजरी पण वाजवतो. म्हणजे आपल्या ज्या परंपरा आहे त्या पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं पोहोचवायचं काम. हे एक माध्यम आहे. खरंय मग जेव्हा आम्ही पद म्हणतो, आमच्या बरोबर त्या कुटुंबातील लोक पण म्हणतात. खरंय. म्हणजे बघितलं. भगवतीची पदं तर इतकी अनुपम पदं आहेत हा, हा, हा. की ती खूपच सुंदर. ते म्हणजे किती पद असते त्याच्यामध्ये पाहिली? साधारण आपण पंचपदी म्हणतो, पंचपदी म्हणतो, भगवतीची पंचपदी. पण मग गोंधळाची पंचपदी. काही ठिकाणी काही महिला ज्या भजनामध्ये असतात त्या म्हणतात, आम्हाला पण पद म्हणायचंय, आम्हाला पण जोगवा म्हणायचा आहे, आम्हाला पण अष्टक म्हणायचंय. पण आम्ही त्या त्या वेळेला त्यांना ती संधी देतो. पण गोंधळाची जे 5 पदं आहेत तर ती मात्र बरं, एक एक पद काय काय सांगतं थोडं थोडं सांगा बेसिक आम्हाला. तर साधारण गोंधळाची किंवा जागरणाची सुरुवात जी आहे ती गणाने होते, गणेशाचं आगमन ज्याला आपण म्हणतो. किंवा अभंगामध्ये किंवा लोकसंगीतामध्ये गणगवळण असा शब्द तुम्ही ऐकला असेल. गण म्हणजे गणेशाचे जे दैवत आहे त्यालाच गण असं म्हटलेलं आहे. आणि गणेश हा सकल कलांचा अधिपती आहे. सगळ्या विद्या त्याला ज्ञात आहेत आणि नृत्य करणारा तर तो म्हणजे आराध्य दैवत आहे. गणपती बाप्पा. म्हणून आपण या गोंधळाची सुरुवात किंवा बळंद गोंधळाची सुरुवात जी आहे तर ती त्या गणाने म्हणजे गणेशाच्या पदानी करतो. आणि मग गणानंतर मग लगेचच मुख्य देवता म्हणजे त्या कुलाची जी कुलस्वामिनी आहे तिला पाचारण केलं जातं, तिला आवाहन केलं जातं. म्हणजे तुमची जरी माऊरची रेणुका असली तरी तुळजाभवानीनी पण गोंधळाला यावं, महालक्ष्मीनी पण यावं, सप्तशृंगीनी पण यावं, खंडोबानी पण यावं, ज्योतिबानी पण यावं. आणि नंतर जी आपली गुरु परंपरा आहे, सद्गुरू परंपरा आहे, म्हणजे भगवान दत्तात्रय असतील, त्यानंतर आपले ज्याचे त्याचे सद्गुरू असतील तर त्यांना पण निर्विघ्नपणे ते पार पडावं यासाठी आवाहन केलं जातं. म्हणजे पहिला मान गणपतीचा, नंतर सगळ्यांना आवाहन, आणि मग तिथून पुढं आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ वाजवा हरिनाम संबळ, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. मग अशी एक एक पद जी आहेत म्हणजे उत्तरोत्तर उंची जी आहे त्या बळंद्याच्या पदाची तर ती वाढत जाते. मग आता काय म्हणतो ऐकायचं एक हा. भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे ग. भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे ग. ओ हा हा हा. अशी एकाहून एक सरस पद. आता का एक म्हणजे आम्ही 5 पद म्हणतो ना, त्यातलं एक पद महिलांना खूप आवडतं आणि ते आमच्या बरोबर म्हणू लागतात. बर, मग त्या पदाची तर अशी हे होते की नंतर आमचा आवाज कमी होतो त्यांचा आवाज आणि कुटुंबातल्या महिलांचाच आवाज अधिक त्याच्यामध्ये ऐकायला मिळतो. ते पद असं आहे बघा. पैंजनाचा नाद आला गोड कानी ग, पैंजनाचा नाद आला गोड कानी ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग. हा, पैंजनाचा नाद आला गोड कानी ग, हो हो, पैंजनाचा नाद आला गोड कानी ग,
उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण. म्हणजे प्रत्यक्ष भगवती आपल्या दारामध्ये आली याचा साक्षात्कार किंवा याचा अनुभव किंवा याची अनुभूती त्या परिवाराला मिळते. नाही, हे पद मी खूप ठिकाणी ऐकलेलं आहे. म्हणजे बरोबर. जी फेमस पद म्हणू आपण, जे हा 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 आमच्या मावशी आहेत, त्यांना ते खूप भारी म्हणतात ते. वा वा म्हणजे छान. मग तर मग मगाशी काय विषय आलता की जे खापर आहे त्यामध्ये ओटी असते, तर मग ती ओटी त्यात का ठेवली जाते? ते एक म्हणजे देवीचं आशीर्वाद स्वरूप म्हणता येईल आपल्याला, हा. की ती एवढं आपण 2 तास ज्यावेळेस त्याच्यात प्रज्वलित असतं भळंद ते. ते आपण खेळतो 2 तास तिथे चालू असतं ते अग्नी त्याच्यात. तरी ती ओटी आहे तशी निघते. म्हणजे तिला हे सगळ्यात काही मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ते तिला काही डॅमेज होत नाही. डॅमेज होत नाही काही तिला. त्याच्यात पण ती कापडच असतं, कापड असं पूर्ण ते अर्धी धगधगतं वाटी असं अग्नी खोबरं असतं. असतं. हा. हो. मग ते त्याला काय होत नाही. काही होत काही नाही आहे तशी. म्हणजे नुसती ओटी म्हणजे खोबरं असतं असं नाही. पीस असतो त्याच्यात, सगळं असतं. सगळं ओटीचं साहित्य ओटीचं असतं आणि ते सगळं आहे तसं निघतं आणि ते नंतर मग प्रसाद स्वरूप जे सुवासिनीला, यजमान हा, असतात हा, त्यांच्या पत्नीला ते दिलं जातं. बापरे, हे नव्हतं म्हणजे माहित त्यांची मला. ओटी ओटी भरली जाते. ते म्हणजे आणि आपलं त्याचा पुढचा हेतू हाच आहे की आपण भगवतीची ओटी भरली की भगवती आपली ओटी भरते. जे सगळ्या श्रीजीवनाचं जे साध्य आहे, तर बरोबर. तो एक जो आशीर्वाद आहे तो कुलस्वामिनीचा त्याच्यामधून आपल्याला मिळतो. आणि पूजा चालू असताना सुद्धा म्हणजे जे जे आपण अनेक गोष्टी अर्पण करतो, तर त्यामध्ये वायनदान नावाचा जो प्रकार आहे, काय? वायनदान असं म्हणतात. वायन? हा, वायन. आपलं सौभाग्य अलंकार सौभाग्य. सगळे त्याच्यामध्ये असतात. बर. सौभाग्य अलंकार आणि जसं जनरली ओटीमध्ये असतं. हा, ज्यावेळेस आपण देवीची ओटी भरतो त्यावेळेस आपण मग सौभाग्य अलंकार सगळे दिले जातात तिला. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण मंगळसूत्र असतं, जोडवे, विरोध्या करेक्ट. सगळे आहेत. सगळे सगळे येते दागिने. त्याच्यामध्ये. वा. म्हणजे लग्नामध्ये हा. म्हणजे आता ती अगोदरची सौकांक्षिणी असते आणि मग ती आता लग्न झाल्यानंतर जी होणार आहे, तर तिच्यासाठी हा जो शृंगार आहे, तर तो आपण म्हणजे तसाच शृंगार आपण भगवतीला अर्पण करतो. जसं शृंगार केल्यानंतर एखादी स्त्री छान दिसते, तसं भगवतीचं रूप सुद्धा जेव्हा तिचा आपण शृंगार करतो, आज आपण माहूरगडला पाहतो किंवा वनीगडावर पाहतो किंवा नवरात्रामध्ये पाहतो, भगवतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा मानल्या जातात. बरोबर. आणि तो शृंगार बघितल्यानंतर जे तेज निर्माण होतं, तर ते खूप खरंय, आनंददायी असतं, चैतन्यदायी असतं. आणि म्हणून ते पण आपण त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये घेतो. दोघांच्या हाताने ते भगवतीला अर्पण करतो. अर्पण करतो. मग याचा जो समारोप आहे तो कसा होतो की आपण जोगवा मागतो, हा, म्हणजे जोगवा घेतला जातो त्याच्यामध्ये. तर बरोबर. मग जोगवा मागण्यामागची भावना काय असते, किंवा जोगवा नेमकं काय आहे, किंवा काय मागितलं जातं त्याच्यामध्ये? ओके ओके. मग जोगव्याकडे जाण्यापूर्वी फक्त 1-2 गोष्टी सांगतो. हा. की एक 5 पदी झाल्यानंतर बळंदाची 5 पदी झाल्यानंतर आपण बळंद ठेवतो. नंतर कुलाचाराचा नैवेद्य होतो आणि नंतर भगवतीची आरती होते. मग तिथे पण पंचारती, 5 आरती होतात. मग त्या कुलाचं जे कुलदैवत आहे, जशी कुलस्वामिनी कुठली तरी असते 3.5 शक्तिपीठापैकी एक. पण कुलदैवत कोणाचं बालाजी असतं, कोणाचं खंडोबा असतं, कोणाचं नृसिंह असतं. तर त्यांची पण आपण आरती घेतो. कुलाचाराप्रमाणे नैवेद्य घेतो, पुरणाची पोळी वगैरे असेल. आणि माहूरगडचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती असेल की तांबूलाचा प्रसाद जो आहे तो भगवतीला तांबूल चढवला जातो. हा प्रिय आहे. आणि जिथे जिथे आम्ही बळंदाचा कुलाचार करतो तिथे तांबूलाचा विडा करायलाच लावतो. मग तो महानैवेद्य असेल, विड्याचा नैवेद्य असेल, पेढ्याचा नैवेद्य असेल, तो नैवेद्य अर्पण करून आरती होते. आरती झाल्यानंतर क्षमापराध होतात. क्षमापराधानंतर भगवतीची दृष्ट होते. बर. हा, म्हणजे दृष्ट काढली जाते. जसं आपण लहान लेकराची दृष्ट काढतो, छोट्या लेकराची जशी आपल्याला दृष्ट होती, बरोबर. म्हणजे तुम्हाला दृष्ट होते, मला प्रत्येक दृष्ट होते. मग ती भगवतीचं ते रूप पाहून म्हणजे आपल्याला जो आनंद झालेला आहे किंवा ती दृष्ट होऊ नये यासाठी तिची पण दृष्ट काढली जाते. आणि मग याच्यानंतर या संपूर्ण कुलाचाराचा समारोप जो आहे, जो आत्ता तुम्ही प्रश्न विचारला, तर तो जोगव्याने केला जातो. आता जोगवा म्हणजे ही एक प्रकारची भैरवीच आहे. जसं आपण भजनाचा समारोप किंवा सांगीतिक कार्यक्रमाचा समारोप भैरवीने करतो, तसं जोगव्याने करतो. जोगवा जो आहे, तर म्हणजे मराठी वाङ्मयामध्ये गीताचे जे अनेक प्रकार आहेत,
म्हणजे जसं अभंग असेल, गवळण असेल, हम्म, हम्म, तर त्यामध्ये भारुड हा एक प्रकार आहे. बरोबर तर तो नाथांनी लोकप्रिय केलेला आहे. बरोबर आहे, हा. नाथांचे भारुड आणि याच नाथांनी जोगवे पण लिहिलेले. हे गवळणी आणि भारुड एकनाथांचे प्रचलित आहेत. आणि मला आणखीन सांगायला आवडेल की संत एकनाथांची जी कुलस्वामिनी आहे ती चौंडाळ्याला रेणुका देवीचंच पीठ आहे. हा, हा, हा. जसं माहूरगडावर रेणुका देवीचा एवढा मुखवटा आहे, बरोबर तसं चौंडाळा नावाचं श्री क्षेत्र आहे, पैठणपासून जवळ आहे. जवळ आहे, तिथे हा. पण नाथासाठी. तर ती भगवती जेव्हा तिथे आली, हम्म, म्हणजे आज नाथांचे 14वे वंशज आहेत. मग ते योगीराज महाराज असतील किंवा रावसाहेब महाराज असतील, हम्म, यांच्या स्वतःशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की भगवती इथे आल्यानंतर म्हणजे त्यांना जो आनंद झाला, हम्म. तेव्हा त्यांनी जी रचना केली त्यामध्ये अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दान लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, जोगवा मागे न आईचा जोगवा मागेला. वा. तर अशा पद्धतीने भगवतीचा जोगवा त्यांनी मागितलेला आहे. अर्थात तो रूपकात्मक आहे. हा. नाथांचं वैशिष्ट्य असं आहे की नाथांचं जे काव्य आहे, नाथांचं जे भारुड आहे, तर ते रूपकात्मक आहे. त्याच्यातून सामाजिक संदेश आहे, हम्म. समाजाला संदेश आहे. जसं विंचू चावला असेल, हा, हा. हा भवानी आई रोडगावा हिंतुला, रोडगाव आहे इथं. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिंतुला. तर का बरं? माझे जे हेतू आहे ते पूर्ण होऊ दे. म्हणून भगवतीची उपासना जी आहे हम्म, हम्म. ती नाथांच्या अनेक पदांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी एक म्हणजेच जोगवा. जोगवा. तर आम्ही देखील आपल्या आणि बळंजाचा जो दुसरं म्हणजे असं म्हणता येईल जोगवा म्हणजे की आपल्याला मागायला लागतं ते. हा. म्हणजे आत्मसन्मान थोडा बाजूला ठेवून कोणाला तरी काहीतरी मागून त्याच्याकडनं घेणं, इगो साईडला इगो साईडला ठेवायला लागतो. बरोबर ते खूप म्हणजे आणि ते सहजासहजी जमत नाही. नाही जमत, बरोबर नाही जमत. बरोबर. म्हणजे ते पुढचा जसं कसा तुळजापूरला परडी आहे, म्हणजे तिथे ती परडीची परंपरा आहे, इकडे जोगव्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी नवरात्रामध्ये जोगवा मागितला जातो. मिठापिठाचा जोगवा या ग बयानं दरबारी, मला बाई जायचं मंगळवारी, माहुराच्या बाजारी, तुळजापूरच्या भजनं बाजारी आहेत बरीच किंवा त्यांची. वणीगडाच्या बाजारी. लोकगीतांमध्ये जोगवा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे. हम्म, हम्म. आणि नवरात्रामध्ये उपवास असून सुद्धा आता आपण बघतो की लौकिक करताना आपण उपवास करतो, उपास करतो. पण देवीला नेताना मिठापिठाचा जोगवाच बरोबर. तसं. त्या ठिकाणी नेला जातो किंवा अर्पण केला जातो. अशा अनेक गोष्टी त्या कुलाचारामध्ये आहेत. मग आपण पण त्याचा शेवट आणि त्याचा दुसरा हेतू असा की त्यातून जे म्हणजे द्रव्य जमा होईल, त्यातून आश्रमाची उन्नती असेल, हम्म, उत्कर्ष असेल, विकास असेल. हम्म. आणि आम्ही इथे जो काय मागतो हां, तिथे. आम्ही जे मागतो ते. आम्ही जो मागतो तो मंदिरासाठी सत्कारणी जे- लागतो. असेल. सत्कारणी लागतो. मंदिरासाठी जे खर्च म्हणजे असतात ज्याला आपण तिथे- सत्पात्री दान म्हणतो. बस. जोगव्यामध्ये येणारा 1 रुपया आणि 1000 रुपये काय जे असेल ते यथाशक्ती यथाभक्ती यथामध्ये. आमचे वडील नेहमी म्हणायचे, हम्म, हम्म. तुम्ही काही टाकू नका, नुसता हात लावा, म्हणजे तुमचा आशीर्वाद मिळाला. बरोबर. आणि तसं म्हणजे मंदिराचं आमचं जे मंदिर एवढं मोठं बांधलेलं ते जोगव्यातून जोगव्यातूनच घडलं. बर. जोगव्यातून संपूर्ण त्यांचं जोगव्यातून. म्हणजे तर महाराजांनी आयुष्यभर माधुकरी मागितली. हा, हा, हा. म्हणजे जोगव्याचेच एक प्रकार जोगव्याचाच एक प्रकार होता. दारोदारी जाऊन बरोबर. प्रत्येकाकडनं हो. बरं, आमच्याकडे म्हणजे यायचं हा, नेहमी यायचे मी नेहमी. लहानपणापासून बघतोय. हा खूप वेळा राहिले. ते जोगव्यातूनच खरं तर ते बांधलेलंच आमचं मंदिर जोगव्यातून. म्हणजे विश्व जे उभं राहिलेलं आहे ते जोगव्यातूनच. हम्म, हम्म. वा. म्हणजे आज एक सामाजिक अर्थाने जोगव्याकडे पाहायचा प्रकार वेगळा आहे. वेगळं आहे. हम्म. हे काय बा जोगवा मागतात किंवा मागणं हे थोडंसं असं कमी दर्जाचं उलट मानलं. तेच आहे ना की मुंजीमध्ये जर तुम्ही मुलाला मागेल म्हणजे थोडस इगो साईडला ठेवून बरोबर. शिकवताय, शिकवणं. बरोबर. त्याला पण इट इज अ काइंड ऑफ ऍडजस्टमेंट. शिकवण भेटते की तुला तुझा इगो प्रत्येक वेळेस मध्ये बाजूला चालत नाही. ठेवावं लागेल, ठेवा. तडजोड करावी लागेल. आयुष्यामध्ये अनेकदा अशा तडजोडी कराव्या लागतात. हा. थोडक्यात लीनता आहे. म्हणजे मला तुम्हाला अगदी थोडंसं, स्पष्ट तिथे लीनता आहे, नम्रतेचा भाव आहे आणि ते कोणीही छोटा आणि मोठा नाही, म्हणजे देणाराही नाही आणि घेणाराही नाही. नाही. हम्म. इथे समर्पणाचा भाव आहे. तुम्ही जे अर्पण करता ते समर्पण आहे. म्हणजे संदर्भाने सांगायला नक्की आवडेल की जसं आता अधिक महिना चालू आहे की अधिक महिन्यामध्ये केलेलं दान हे सत्पात्री दान खरंय, आपण मानलं जातं. तर तसं आम्ही जोगव्यामध्ये ती मागणी करतो. खरंय.
म्हणजे आमचे सोनेकर अण्णा महाराज प्रार्थनेमध्ये जसं म्हणायचे आणि आमचे वडील तीच प्रार्थना नेहमी समारोपाला म्हणतात की माते तुझे आम्ही दासानुदास आणि नमस्कार माते तुझ्या चरणास. आणि पुढे असं म्हणतात की काय मागू आता तुझं अंबाबाई, मागणे लय नाही तुझं आता. आमचं काहीच मागणं नाही. मग काय मागणं आहे? संत सेवा घडो, मुखी नाम जडो आणि दर्शन तुझे घडो अंबाबाई, असं म्हणून आपण शेवट करतो. तर तो जो जोगवा आहे, आमचे वडील जे जोगवा म्हणायचे, तर तो जोगवा आपण या ठिकाणी घेऊया. आता आपण जो जोगवा म्हटलं तो आपण शेवटीच घेऊ. आता आपले प्रश्न अजून बाकी आहेत काही. ठीक आहे. तर गोंधळामध्ये ना खूप जास्त पॉझिटिव्हिटी असते, एनर्जी खूप जास्त असते. बरोबर. त्यामुळे नाही का की अंगात येणं हा सुद्धा प्रकार होतो गोंधळामध्ये किंवा संचार म्हणतात संचार म्हणतात त्याला. पण मग हे का होतं, कसं होतं आणि यामध्ये तुम्ही सांगा ना. आता संचार ही एक मानसिक अवस्था आहे. अंगात येणं, आता आपण सगळेजण बरोबर, बरोबर. विज्ञान युगात विज्ञान युगात. वावरतोय, विवेकाला स्मरून वागतोय. बरोबर. त्यानंतर आपल्या संतांनी पण, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, यांनी पाखंडावर कोरडे ओढलेले आहे. तरी पण आजही अनेक ठिकाणी लोकदैवताच्या ठिकाणी आपण पाहतो की महिलांच्या अंगामध्ये येतं. मग अंगामध्ये आल्यानंतर ते केस वगैरे पुढे मागे करून देवीचा धावा करतात, मोठमोठ्याने ओरडतात वगैरे असं सगळं. आणि मग ते बाकीचे आजूबाजूचे जे असतात त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. करतात. देवी अंगामध्ये आली, देवीला प्रश्न विचारला जातो. बरोबर. काही ठिकाणी झाड असा शब्द सुद्धा वापरला जातो, झाडाला त्रास होतोय, खोडाला त्रास होतोय वगैरे, असं अशा अनेक गोष्टी आहे. पण मला असं वाटतं किंवा संतांच्या प्रमाणाने आणि विज्ञानाच्या प्रमाणाने तर ती देखील एक मानसिक अवस्था आहे, मानसशास्त्रीय अवस्था आहे. त्याच्यातून त्यांना वेगळेपण दाखवायचं असतं, स्वतःचं वेगळेपण दाखवायचं असतं, इतरांना आपल्याकडे आकृष्ट पण करायचं असतं. त्यात आणखीन काही गोष्टी आहे की त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर खऱ्या ठरल्या तर तुमचा त्याच्यावर विश्वास बसतो. तुम्ही असेल, मी असेल, आणि मग आपण देखील ते फॉलो करायला सुरुवात करतो. पण ते किती मर्यादेपर्यंत करायचं हा एक विषय आहे. जसं श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक पुसटशी रेखा आहे. एकदम थिन लाईन मध्ये. आणि ती ओळखता आली पाहिजे. उदाहरणार्थ माझ्या दैवताचा मी कुलाचार करतोय, पण हे करत असताना माझ्याकडून दुसऱ्याला काही त्रास होतोय का? अंधश्रद्धा म्हणजे काय की जे धर्माला मान्य नाहीये किंवा ज्याच्यामधून, म्हणजे जसं आपण म्हणतो की पूर्वी नरबळी दिला जायचा, पशुबळी दिला जायचा, आजही अनेक ठिकाणी यात्रामध्ये देवाच्या नावाने कोंबडे, बकरे वगैरे हे केले जातात. गंडा, दोरे, उतारे अनेक ठिकाणी चालू आहे. आणि याच्यातून फसवणूक पण होती. म्हणजे आत्ताच्या काळातली अनेक उदाहरणं तुम्ही जर पाहिली तर त्या विषयामध्ये आपल्याला जायचं नाहीये. पण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिकलेला माणूस, सुशिक्षित माणूस देखील याला बळी पडतो. आणि मग इथे मग ज्ञानदेवांनी सांगितलेलं जे विज्ञान आहे, तुकोबांनी सांगितलेलं जे अध्यात्म आहे, तर त्याचा आपल्याला पाठराखण करावी लागेल, त्या बाजूनी आपल्याला जावं लागेल. म्हणून आम्ही सुद्धा हे विधान करत असताना आपल्यामध्ये शक्तीचा संचार होतोय. कारण जसं तुम्ही म्हणतात की ते खापराचं भांड आहे, ते अग्नी, ते तापतंय, ते असं फिरतं ठेवावं लागतं. तर सामान्य माणूस जेव्हा त्याला हात लावतो त्याला चटकाच बसणार. बरोबर. पण या जेव्हा खेळतात किंवा मी जेव्हा खेळतो, आमचे वडील जेव्हा खेळत होते किंवा जे अधिकारी पुरुष आहेत जे खेळतात, तर त्यांच्यामध्ये त्या दैवी शक्तीचा संचार झालेला असतो. जसं आपण आपली संस्कृती सांगते की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आई वडील आहे, पण ते कोण आहेत? देवस्वरूप आहे. तसं इथे तो भळंद करणारी जी व्यक्ती आहे ती शक्ती स्वरूप आहे. त्याच्यात मध्ये तो संचार झालेला असतो. जसं वारीवरून आलेल्या वारकऱ्याला आपण नमस्कार करतो, काय पाहतो? त्याच्यामध्ये कोण आहे? पांडुरंग आहे. तू वारीला जाऊन आलाय, तुझ्यामध्ये मला तो हा भाव आहे. खरंय. हा भाव देव अंगात आला म्हणजे त्याचं दृश्य स्वरूप आज जे दाखवलं जातं तर ते तसं नाहीये. संचार म्हणजे तो संचार आहे. ते एक आणि ते वाद्य वाजलं की वाद्य ठराविक एक जे होतं, एनर्जी येते ना, ती
ती खूप मॅटर करते. म्हणजे नाही आता ते संबळ वाजलं की ऑटोमॅटिक त्याचा तो ताल त्याने तो ते संचारल्यासारखं होतं. बरोबर बरोबर. म्हणजे मी थोडंसं अलीकडचं होतं. जसं लग्नामध्ये डीजे वाजला की मुलं नाचायला लागतात. मग आपण त्याला काय म्हणतो, ए तुझ्यामध्ये काय संचार आहे? काय झालं मग तू कसं नाचायला लागला? जसं जुनी जी वाद्य होती, हे आता डीजे वगैरे आले. पूर्वी मिरवणुकांमध्ये वगैरे ढोल पथक असायचं, झांज पथक असायचं, ते पण सनई चौघडा असायचे. तर ते वाजलं तरी आपल्यामध्ये जे विशिष्ट पण नाद असतो नाद, ना देतो आणि तो आपल्यामध्ये स्वभाव निर्माण खरंय, करतो. खरंय. बऱ्याचदा गाणं चालू असल्यावर आपण ताल देतो किंवा एखादा होतं पाय हलतात पाय हलवतो, हात हलवतो. का? म्हणजे आपल्यामध्ये ते संचार असतो. संजय होतं तर तिथे थोड्या प्रमाणात ते हा. जो तो करतो स्वतः त्याच्यामुळे जास्त प्रमाणात अगदी अगदी ते प्रमाण असतं. ओके बरोबर. वा संत ज्ञानेश्वर झालं किंवा संत एकनाथ यांच्या काळात सुद्धा म्हणजे गोंधळाचा उल्लेख सापडतो आहे. आपल्याला. तो कसा आहे आणि काय नाथांचंच एक म्हणजे अभंग आहे, रचना आहे. सुदिन सुवेळ मांडीला गोंधळ. बरोबर मी हा ऐकलेलं आहे पण मला याचं हा हा अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला ग गोंधळ बांधळ. तर सुदिन सुवेळ सुरुवातच त्याची असे. जसं आपलं प्रत्येक मंगल कार्याला मुहूर्त आहे, तसं त्या कुलाचाराला पण वेळ असते, ती ठरलेली आहे, त्यावेळेस ते केलं जातं. आता बहुधा जागर आणि गोंधळ जे ते संध्याकाळीच करतात. शक्यतो आता अलीकडं थोडंसं कार्यबाहुल्यामुळे लोकांनी थोड्या वेळा बदललेल्या आहे. कोणी दुपारीच करतं, पण ग्रंथामध्ये त्याचं प्रमाण नाही. संध्याकाळी संतांनी जे सांगितलेलं आहे ते संध्याकाळ, आणि भळंद्याच्या संदर्भामध्ये तर तो अग्नी असतो आणि तो संध्याकाळीच असावा, अस्तमानला असावा. लक्ष्मी यायची वेळ झालेली असते, दिवे लागण्याची वेळ झालेली असते. ते म्हणजे काय म्हणता येईल त्याला, अग्नीचं प्रतीक आहे. अग्नी बरोबर अग्नी तो संध्याकाळी असला हा. पाहिजे त्याची जी शक्ती आहे ती संध्याकाळी जास्त कार्यरत असते. बरोबर संध्याकाळी जास्त कार्यरत असते. जसं आपण नवरात्रामध्ये हवन करतो बघ, दुर्गाष्टमीला रात्री हवन सुरू करतात, नवमीला पण हवन होतं, पण ते संध्याकाळी म्हणजे दुपारी जरी सुरू झालं तरी त्याची पूर्णाहुती ही संध्याकाळी रात्रीच केली जाते. आणि त्यावेळी म्हणजे अगदी आपण पंचांग ज्याला आपण म्हणतो, पंचांगामध्ये सुद्धा बघितलं जातं की पृथ्वीवर अग्नी आहे की नाही. म्हणजे अग्निवंथामध्ये जो अग्नी प्रज्वलित केला जातो, आणि पंचतत्वापैकी एक आहे ते, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि त्या अग्नीचीच ती पूजा आहे, ती देवाची पूजा आहे. आणि म्हणून संध्याकाळी किंवा रात्रीच कुलाचार केला जातो. केला जातो वा. मग शक्यतो आपण काय बघतो की बळंदाचा कार्यक्रम किंवा बळंदाचा गोंधळ हा लग्न झाल्यावरच केला जातो. उपनयन आहे, उपनयन, वास्तुशांती आहे, शुभ कार्य. शुभ कार्य, शुभ कार्य. असं काही आता नाही. म्हणजे आमच्या अनुभवात असे आहेत की अनेकांना खूप वर्षांनी कळलं की त्यांच्या घरात बळंद्याचा गोंधळ आहे. ही 14 मग आता त्यांच्या मुलांची लग्न झाली आहे, त्या मुलाच्या मुलांची मुंज झाली आहे. तरी माहित नाही हा, पण मग करताना म्हणजे यांचं जेव्हा लग्न झालं, मुलांचं झालं, म्हणजे या सगळ्यांचा एकत्रित तो जो बळंद्याचा गोंधळ आहे तो कुलाचार केलेला आहे. ठीक आहे ना, तुम्हाला जेव्हा केव्हा माहिती झालं तुम्ही ते करता. आता यात दुसरंही असं असतं, आपण कुलाचार का करतो, किंवा असं म्हणतात की कार्य झाल्यानंतर खंडोबाला जातात, कुलस्वामिनीला जातात, कुल नाही गेलं तरी आपल्या मनात काय असतं की अरे आपण गेलो नाही आपण गेलो नाही, आपलं राहून गेलं, आपला कुलाचार राहून गेला, आपलं म्हणून अडचणी आली. मग कोणाचं मुलाच्या नोकरीचं काम होत नाहीये, कोणाचं लग्न जमत नाहीये, किंवा कोणाला त्याचा आर्थिक संदर्भ विवंचना जोडला आहे, जातो त्याच्याशी. आर्थिक विवंचना सुद्धा असतं की हे का होत नाही, तर आपल्याकडून काहीतरी राहिलं, ही जी धारणा असते ती होत नाही. आणि मग ज्या आत्मविश्वासाने, ज्या नव्या जोमाने आपण पुढचं कार्य करायला सुरुवात करतो, त्याच्यामध्ये भगवती निश्चितच यश देते. लग्न आलं समजा जर का नाही केलं गेलं गोंधळ तर मग काय म्हणतात कार्य आपण राहिलं असं म्हटलं तर बरोबर आहे. काय आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आम्ही नगर जिल्ह्यामध्ये तर करतोच, पुणे मुंबईमध्ये सुद्धा गोंधळ झालेत. म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये, म्हणजे आय टीमध्ये काम करणारे इंजिनियर असतील, कोणी परदेशामध्ये नोकरीला आहे, फॉरेनमध्ये आहेत, पण दोघंही जोडी पूजेला बसतात. अगदी घरातले आई वडील सांगतात त्या परंपरेप्रमाणे ते करतात. आपल्या अध्यात्म आणि आपल्या संस्कृतीला धरून धरून आहे. जे खूप आम्ही चांगली चांगली शिकलेली लोक करतात. म्हणजे असं काही नाहीये. सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहे, पण ही माझ्या कुलाची परंपरा आहे. जसं तुकोबाने सांगितले की कुळाची कुलदेवी मज दाविली संतांनी. आपल्या प्रत्येकाला आपली कुलदेवी आहे, तुमची जी असेल, माझी जी असेल, किंवा ती सांगितलेली आहे, बरोबर आणि तिची आपल्याला एक उपासना आराधना करायची. किंवा उपासना म्हणून आपण
हे करतोच. हे केले जाते. हे ते होतंय ना, आजकालची मुलं परत वळले परत वळत आहेत, परत म्हणजे वळत मधल्या आहेत. पिढी म्हणजे मधली एक काळ असा होती. गेला की होता असा काळ की मागे पडत होता, साईडला जात होते. हो, पण आता असं होतं पण की परत सगळे आपले हो. हिंदू IT संस्कृती आणि कॉर्पोरेट वर्ल्ड मधली सुद्धा तरी पण खूप माणसं खूप आनंदाने अध्यात्माला धरून अशा पद्धतीने कुलाचार करताना पाहायला मिळतात. ओके. गोंधळाचा आहे ना मुख्य उद्देश काय असतो? मुख्य उद्देश हा आहे की या वाद्यांच्या निनादामधून ध्यानात घ्या, वाईट शक्तींचा नायनाट आपण नाही करू शकत, तुम्ही नाही करू शकत, मी नाही करू शकत. कधी कधी काय असतं की आपल्या कुळामध्ये कोणाला तरी दोष असतो, कोणाला तरी बाधा असते. तुम्ही ऐकलं असेल, मुंजा होता, अश्वत्थ होता, वाडा होता, घर तोडलेलं होतं, दोष लागलेले होते. कोणाला काही शारीरिक दोष आहे, कोणाला मानसिक व्याधी आहे, कुणी अपंग आहे, कुणी बोलू शकत नाही. अशा अनेक अनेक जे आपल्याला माहिती नाही, जे कोणी सांगू शकत नाही. किंवा वास्तूमध्ये दोष असतील, वास्तुदोष पण असतात. बरं. जसे कुलाचे दोष आहेत तसे असतात, वास्तूचे पण दोष, की बा या वास्तूमध्ये मला स्वास्थ्य मिळत नाही. बहुत होतं. मुळात आपण नवीन घर बांधल्यानंतर जी वास्तू शांती करतो त्याचा कार्यकारण भाव हाच आहे. पण मग हे जे सगळे दोष आहेत किंवा या ज्या सगळ्या दृष्ट शक्ती आहे, आणि हे मी नाही सांगत आहे, हे विश्वकोशामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, संस्कृती कोशामध्ये वासुदेव शास्त्री जोशी, किंवा आपले जे वाङ्मय आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की या दृष्ट शक्तींचा नायनाट करण्यासाठी गोंधळाच्या माध्यमातून, नादाच्या आघातातून तुम्ही तिला आवाहन करता वा. की या सगळ्या शक्तींचा नायनाट करण्याचं दायित्व आता तुझं. कसं आहे? आम्ही तुला बोलवलं, तू गोंधळाला ये, ते आम्हाला वरदान दे खरं. आणि दृष्ट शक्तींचा नाश कर. नमस्कार. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या जीवनामध्ये आमच्या कुटुंबाची उन्नती, उत्कर्ष कसा होईल, निरामय आरोग्य कसं लाभेल, यासाठी तू आम्हाला शक्ती दे. मग दुसरी बाजू होती ना की आता साधं म्हणजे यातली घंटा जरी वाजवली तरी मीच पॉझिटिव्ह म्हणणार राहते. होते, हो. बरोबर. आणि म्हणजे सांगितलंय हे सगळे त्यांनी, संबळ म्हणजे वगैरे हो. हो हो ते म्हणजे नाद, तो जो घंटेचा नाद आहे, हे सहज सांगितलं जातं की नाही, घंटा वाजवली पाहिजे. त्यांनी जे काय म्हणता येईल त्याला, तरंग उठतात, बरोबर. त्या तरंगात लहरी लहरींमधनं निर्माण होतात, कंपन निर्माण होतात. मग त्याच्यात आणि- पॉझिटिव्हिटी जी सांगितली आहे ते तसाच प्रकार इकडे प्रकारे पण आहे. हो, इकडे. कानावर पडल्यानंतर जसं भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की वेणू वाजवल्या की त्या गायी बरोबर जवळ यायच्या. बरोबर. किंवा रामायण असेल, महाभारत असेल, युद्ध सुरुवात करायची असेल तर शंखनाद करावा लागायचा. खरं आहे. मग त्या शंखाचा जो ध्वनी आहे तो त्या आसमंतामध्ये उगवायचं. दुमदुमून जायचा आणि सगळं सैन्य सज्ज व्हायचं. एक मग ही त्यात ती- ती म्हणजे होतच, ते आवाज आला की अलर्ट होतो ना तो. Alert होतं. हा. नाही किंवा साधी नवरात्रीमध्ये देवीची आरती करणं आणि संबळ आल्यानंतर जे आरती होती हा, हा. बरोबर. त्यामध्ये खूप ते- जास्त फरक आहे ना. फरक पडतो. हे शेवटी नाद हे ब्रह्म आहे ना. नाद ब्रह्म असा शब्द त्याच्यासाठीच वापरला आला होता. आणि आपण शब्द ऐकला असेल किंवा ब्रह्मानंदी टाळी लागली. जशी भजन म्हणणाराची ब्रह्मानंदी टाळी लागते, कीर्तनकाराची टाळी लागते, गायकाची टाळी लागते. तर ती वाद्य जर असेल तर तो आणखीन लवकर तिथे पोहोच. तल्लीन होतो त्यामध्ये. आणि बळंदाचा हेतू हाच आहे, गोंधळाचा हेतू हाच आहे वा. की त्या शक्तीनं यावं आणि त्या रूपात यावं. ध्यानात घ्या, प्रत्येक याची धाटणी आहे. म्हणजे गवळणीची धाटणी वेगळी आहे, अभंगाची धाटणी वेगळी आहे, तशी गोंधळाची पण वेगळी. वेगळी म्हणजे वीर रसाचा जो संचार आहे ना तो इथे आहे. कविता आहे. बरोबर. इथे करून विरहिनी, जसं आपण ज्ञानदेवाची विरहिनी म्हणतो तर विरहिनी वेगळी आहे. त्यानंतर भैरवी वेगळी आहे, जोगवा वेगळा आहे, वेगळं आहे. त्याचा भाव वेगळा आहे, भावार्थ वेगळा आहे, प्रत्येकाचा भाव वेगळा. त्याचा स्वर पण वेगळा आहे. वेगळा आहे. तसा इथे गोंधळाचा जो आहे तो जो नाद आहे, जे आपण म्हणतो ना की भगवान शंकराची जी तांडव नृत्याची जी मुद्रा आहे, आणि मग त्याच्यामधून जो नाद निर्मिती होती, जो रुद्र अवतार धारण होतो, तसा भगवती इथे रुद्र अवतार धारण करते. आणि ज्या नकारात्मक शक्ती आपल्या अवतीभोवती आहेत, त्या वास्तूमध्ये आहेत, त्या कुटुंबामध्ये आहे, तो दोष दूर करण्याचा तिने प्रयत्न करावा, म्हणून हे आपण केलेलं आवाहन आहे.
हे सिंपल आहे की शिवतांडव स्तोत्र आपले तर आपल्याला किती एनर्जी किती की माझं तर खूप दिवस होतं सर हा. की मी दुकान असल्यानंतर लावून द्यायचं बरोबर इतकं स्ट्रॉंग व्हायचं की सगळं काम फास्ट होऊन द्यायचं बरोबर. इतकं ते ताकद आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो आता संगीताचा विषय निघाला म्हणून ही थेरपी आहे. म्युझिक ही थेरपी आहे. आहे ना अनेक आजार दूर करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. हे पाश्चिमात्य विद्वानांनी सांगितलं तेव्हा आपल्याला समजलं. आपल्याला समजलं आपलं हे विषय आपलंच मूळ आहे. हे आपलंच मूळ आहे. म्हणजे शंकराच्या त्या डमरूपासून तर सरस्वतीच्या त्या वीणेपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये तो व्हायब्रेशन संबळ असेल, तुंतुन असेल, खंजिरी असेल, मंजिरी असेल, टाळ असेल. आता तुंतुन आपण म्हणतो बघा, ते अखंड चालू असतो, अखंड नाद येतो जागरामध्ये जो म्हणजे कथा वाघाचं वर्णन करत असताना सुद्धा ते तुंतुन चालू असतं. जसं आज एखादा शास्त्रीय संगीताचा गायक जेव्हा गाणं म्हणतो तेव्हा तानपुरा मागे चालू असतो आणि तो त्याला मुख्य स्वर देत असतो. खरंय तसं हे जे वाद्य आहेत हे ऊर्जा देत असतात खरंय वा आणि त्या ऊर्जेमधून ती जी कोणी शक्ती असेल ती त्या ठिकाणी प्रकट होते आणि ती आपल्याला आशीर्वाद देते. वा मग आता ही आपली जी संस्कृती आहे मग गोंधळ असो किंवा कोणतीही आपली विधी असो ही जर आपल्याला जपून ठेवायची पुढच्या पिढीने पोहोचायचं तर मग काय केलं पाहिजे काय करता येऊ शकतं काय केलं पाहिजे हे पहिली काम गोष्ट आपण करतोय हा नाही या माध्यमातून तर म्हणजे लोकांपर्यंत जाणारच आहे. जाते. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला खूप धन्यवाद दिले. मी अगोदरही तुमचे या अगोदरचे केलेले अनेक व्हिडिओ बघितले. वेगवेगळ्या विषयावरची हाताळणी तुम्ही केलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवलेल्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही इथे बोलवलंय आणि ते लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच ही जी लोकपरंपरा आहे या माध्यमातून तर जाणारच आहे, समाज माध्यमातून तर जाणारच. हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आज लोक टीव्ही पासून बाजूला गेलेले आहेत, दूरदर्शन पासून बाजूला गेले, आले आता थिएटर तर बंद पडायला, मोबाईल हातात आहे. मला हे सांगायचंय, तुमचा रील जेव्हा आम्ही बघतो ना तर तो आम्हाला ते बघायला उद्युक्त करतो. जसं आता तुम्ही शक्ती उपासक देशमुख गुरुजींचा व्हिडिओ केला होता, तर ते बघितल्यानंतर असं वाटतं की अरे पुढचं ऐकावं, बघायला पाहिजे रेणुकीची उपासना पहावी, किंवा ज्यांनी वेगवेगळं यश मिळवलं, भरपूर म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे असतील, लिटिल चॅम्प असतील, तो एक 3 सेकंदाचा रील, म्हणजे आज काय झालेलं आहे आपला स्क्रीन टाइम खूप 1 मिनिटावर पण नाही कमी झालेला आहे, पण हे माध्यम आपल्याला त्याच्या खोलापर्यंत नेतं. खरंय ही माहिती लोकांपर्यंत जाते. तर या माध्यमातून तर जावीच. पण माझं असं सांगणं आहे लोकांना, जनतेला, समाजाला, की ज्याच्या घरामध्ये जी जी कुलस्वामिनी आहे त्याचा कुलाचार त्यांनी यथासांग करावा. मग ते खंडोबाचा जागर असेल, ज्योतिबाचा असेल, भगवतीचा असेल, तुमच्या कुठल्या कुलस्वामिनीचा असेल, जे जे कुलधर्म कुलाचार असतील ते यथायोग्य करावे. तुम्ही बघा ना, आपली संस्कृती उत्सव प्रिय आहे. ते गणपती असेल, नवरात्र असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, तर दसऱ्याला आपण सोनं देतो. मकर संक्रांतीला मला आठवतं एक आमची पिढी होती, संक्रांतीला तिळगुळ घ्यायला आपण सगळ्या गल्लीमध्ये जायचो. मी खूप वेळ आम्ही लहान छोट्या छोट्या मुली त्या दिवशी साडी नेसायच्या, नऊवारी साडी नेसायच्या, ज्येष्ठांचे आपण तिळगुळ घ्यायचो. आपट्याचं सोनं पान आहे ते साधं, पण भाव काय होता? आपट्याचं पान म्हणजे सोनं आहे, सोनं दिलं. या परंपरा हे ऋणानुबंध जपण्याचं काम करतात, संस्कृती टिकवण्याचं काम करतात. म्हणून मंगल कार्याच्या निमित्तानं असेल, लग्न कार्याच्या निमित्तानं असेल, उपनयनाच्या निमित्ताने असेल, वास्तूच्या निमित्ताने असेल, ज्या ज्या घरामध्ये जे जे कुलाचार असतील आणि जे जे करणारे असतील, म्हणजे आम्हीच असेल असं नाही, भरपूर म्हणजे करू शकतो. नाही, विज्ञानाची कास धरून विज्ञान तर विज्ञानाबरोबर चला, पण आपली संस्कृती, आपला अध्यात्म विसरू नका. हो, मी जसं तुम्हाला सांगितलं की ते गुंफाला गोसावीचा परिवार आहे, अस्तगावला कुलकर्णींचा परिवार आहे, अहिल्यानगरमध्ये सुद्धा अनेक परिवार आहे की जे बळंद्याचा गोंधळ करतात. तांब्याला यज्ञसेवीचे देवीचे पुजारी आहेत, पुजारी तर ते पण गोंधळ करतात, बळंद्याचा गोंधळ करतात. सांगायचं हे आहे की ज्यांच्या माध्यमातून असेल त्यांच्या माध्यमातून हा जो कुलाचार आहे तो घराघरातून व्हावा. भगवतीचा आशीर्वाद तर मिळावाच, जी कोणी कुलस्वामिनी असेल तिचा आशीर्वाद पण मिळावाच, पण आपल्या ज्या लोकोत्तर परंपरा आहेत त्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमण करण्याचं हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणून त्या घरातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत, उदाहरणार्थ आज तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, जे कोणी आत्ताचे परिवार ते आम्हाला बोलते, त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांच्या पुढच्या पिढीला, असं हे क्रमाक्रमाने जसं जाईल तर ते चिरंतन राहील, चिरंजीव राहील. जसं आपण म्हणतो की वेद हे अपौरुष आहेत,
मौखिक परंपरेतून ते पुढे गेलेत. पुढे गेले. ही प्रयोगात्मक कला आहे. पण आपल्याकडे तर माध्यम आहे ना. बरोबर आहे. आता माध्यम आहे. तर ह्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष सादरीकरणाच्या माध्यमातून ती घराघरापर्यंत जावी पोहोचलं. आणि त्याचा मूळ जो हेतू आहे तो साध्य व्हावा असं या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. नाही आणि सगळ्यांना आव्हान जेव्हा बघतायत ना, कारण हा. मी काय करतो, मी प्रयत्न करतो खूप, म्हणजे मी शहाणायचा, पण प्रत्येक ठिकाणी मी पोचू शकेल असं नाहीये. बरोबर. जास्त मला भारूड झालं किंवा कल्याणमध्ये येऊन जाईल, कोणाला जर वाटलं ना की मी भारूडमध्ये चांगलं करत नाही तर मला कॉन्टॅक्ट करा, आपण खरंच घेऊन येऊ. कारण नक्की खूप नक्की. जास्त इच्छा आहे माझी अशी वेगळी शिकण्याची, पण काय होतं की कितीपर्यंत मी पोहोचणार आहे, बरोबर. किती लोकांपर्यंत मी पोहोचणार आहे. शेवटी एक कॉन्टॅक्ट लोककला अनेक आहेत. लोककला अनेक आहेत. वासुदेव आहे, पिंगळा आहे. पिंगळ आहे. म्हणजे कालाच्या ओघामध्ये हे लोप पावतायत की काय? मला यांना म्हणजे घेऊन काही यायचंय. बरोबर. आणि बस माझं म्हणणं आहे, तुम्ही आणा. मी पिंगळा आणि वासुदेव ट्राय पण केला होता. लोक परंपरा. ते यांच्याकडे पैठणला आता हा. लेडीज आहे कोणीतरी, त्यांचं भारूड झालं. हो. शिव छान हा आहे आणि ते. ते पण मला त्यांच्याशी तुम्हाला contact सांगायला करता आवडेल येईल. की भारुडामध्ये, बळंद्यामध्ये किंवा संबळ वादनामध्ये महिला पण आहेत. पहिलं पण आहे ना. म्हणजे नाशिकला एक आहे, त्या खूप छान हा माहिती आहे मला. संबळ वाजवतात. मला हे म्हणायचंय की इथे काय स्त्री पुरुष वगैरे असा काही भेदभाव नाहीये. ही एक कला आहे, ही प्रयोगात्मक कला आहे. ज्याला त्याचं सादरीकरण करता येईल. म्हणजे वाद्य वाजवण्यापासून असेल, पद म्हणण्यापासून असेल, गाणं म्हणण्यापासून असेल, सादर करण्यापासून असेल, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते सहभागी व्हावं. आता पेटी वाजवणं वगैरे पण ठीक आहे, पण मुलगी तबला वाजवणार, संबळ वाजवणार, पखवाज वाजवणार म्हणलं की जरा वेगळ्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं जातं. मला तुम्हाला सांगायला आवडेल, आमच्या सिरसगावची एक नात आहे, पुण्याला होती ती. तर ती एक आंतरराष्ट्रीय पखवाज वादक म्हणून लोकप्रिय आहे, आपल्या जानराव काकांची नात. तर तसं संबळ या वादनामध्ये सुद्धा मुली येऊ शकतात, स्त्रिया येऊ शकतात. आणि आता बळंद्यामध्ये तर आहेच आहेत. हा. तर हे शिवशक्तीचं अधिष्ठान आहे. सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि मगाशी तुम्हाला जी संबळाची माहिती सांगत होतो, तर त्यात एक उल्लेख करायचा राहून गेला. जसं मी तुम्हाला तुंतुण्याचा सोंडक्याच्या संदर्भामध्ये सांगितलं, तर तसं हे जे संबळ आहे, तर ते महिषासुराचे जे सहकारी दैत्य होते चंडमुंड, तर त्या चंडमुंडांचा नायनाट करण्यापूर्वी ते भगवतीला वरदान मागतात की आम्ही तर आता नष्ट होणारच आहे, पण आमचं अस्तित्व राहिलं पाहिजे. राहील. तर त्यावेळी त्या चंडमुंडांच्या कातड्यापासून जे बनवलेलं वाद्य आहे, ते समोर. तर हे संबळ हे वाद्य आहे. पण ते पण आज अजरामर झाले ना, सेवेत. कारण भगवतीचा स्पर्श झाला. म्हणून आपण बघतो की अनेक दैत्यांचा संहार झाला, पण त्यांचा उद्धार झालेला आहे. त्याच्यामधून त्यांचा उद्धार झालेला आहे. म्हणून या कुलाचारामधून आमचा हेतू हाच आहे बस. की जनसामान्यांचा उद्धार व्हावा आणि भगवतीने तो सर्वांचा करावा. मग आपला जोगवा हो. राहिला होता, जोगवा राहिलेला आहे. करू आता, एंडच झालंय. हा, समारोप करूया. ठीक आहे. हा. या जोगव्याची चाल जी आहे, तर ती भैरवीच्या सुरांमध्ये आहे. बळंद गोंधळाच्या कुलाचाराचा समारोप जो आहे तो आपण जोगव्याने करतो. आई मी मागन ग जोगवा, कुंडलिनी जागवा, कुंडलिनी जागवा, कुंडलिनी शक्ती प्रगट करा, प्रगट करा, प्रगट करा. आई 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 मी मागन ग जोगवा, आई मी मागन ग जोगवा, कुंडलिनी जागवा, कुंडलिनी जागवा, कुंडलिनी जागवा, कुंडलिनी जागवा, कुंडलिनी शक्ती प्रगट करा, कुंडलिनी शक्ती प्रगट करा, प्रगट करा, प्रगट करा. आई 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 मी मागन ग जोगवा, आई मी मागन
मागन ग जोगवा, आई मी मागन ग जोगवा. आठा दिवसा मंगळवारी, आठा दिवसा मंगळवारी, महिन्याच्या पुणवा करी, महिन्याच्या पुणवा करी, पुणवा करी, पुणवा करी, पुणवा करी. आई 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 मी मागन ग जोगवा, आई मी मागन ग जोगवा, आई मी मागन ग जोगवा. जोगवा मागुनी आई पुढे ठेवुनी, जोगवा मागुनी आई पुढे ठेवुनी, हरिनाथा तारी आता, हरिनाथा तारी आता, तारी आता, तारी आता, तारी आता. आई 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 मी मागन ग जोगवा, आई मी मागन ग जोगवा. जोगवा जोगवा माहुरगडला जोगवा, जोगवा जोगवा तुळजापूरला जोगवा, जोगवा जोगवा कोल्हापूरला जोगवा, जोगवा जोगवा वणीगडावर जोगवा, जोगवा जोगवा जेजुरीला जोगवा, जोगवा जोगवा कोलरगावी जोगवा, जोगवा जोगवा वडाळ्याला जोगवा, जोगवा जोगवा चैतन्याचा जोगवा, जोगवा जोगवा आनंदाचा जोगवा, जोगवा जोगवा सुख शांतीचा जोगवा, आई मी मागन ग जोगवा. आणि मग याच भैरवीच्या अंगाने आम्ही शेवटचं मागणं मागतो. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझे सर्व गोडी, न लगे मुक्ती अन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. जोगवा जोगवा जगदंबेचा जोगवा, जोगवा जोगवा भगवतीचा जोगवा, जोगवा जोगवा कुलस्वामिनी जोगवा, जोगवा जोगवा कुलाचाराचा जोगवा. आणि अशा पद्धतीने या जोगव्याने आणि माहूरगडच्या नित्य प्रार्थनेने आणि आमच्या अण्णा महाराजांच्या आणि सद्गुरू बाबांच्या मातापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदते जगद्धात्री सुपात्र, तिला आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा तया रेणुकेशी. ही समारोपाची जी प्रार्थना आहे ती सामूहिक प्रार्थना म्हटली जाते. आणि जगदंबचा जो जयकारा आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला. जय जगदंब ज्याला आपण म्हणतो. मुळात जगदंब हे जे नावच आहे तर ते जगदंब नाम कल्पतरू आणि जगदंब नाम आम्ही स्मरू. जसा नामाचा महिमा अनन्यसाधारण आहे, रामकृष्ण हरी असेल, रामाचं नाव असेल, कृष्णाचं नाव असेल, तसं भगवतीचं नाव जे आहे ते जगदंब नाव आहे. आणि मला तुम्हाला समारोपाला सांगायला आनंद वाटतो की आपल्या आश्रमाची जगदंब नामजपवही आहे. जशी गोंदवलेकर महाराजांची किंवा अनेक ठिकाणी रामनामाची जपवही असते, तशी आपली जगदंब नामाची जपवही आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे सुरुवातीला तो 3 लाखाचा संकल्प पूर्ण झाला, नंतर 5 लाखांचा संकल्प पूर्ण झाला आणि आम्हाला नवीन पुस्तकं छापावी लागली. आणि लोक उपासना घेतात, म्हणजे एका पुस्तकामध्ये 1600 आहेत, 10 पुस्तकं पूर्ण केली की 16 सहस्र होतात. आणि नुसता नामजप लिहिला जात नाही तर ते आम्ही ते आश्रमी जमा करून घेतो
आणि शाकंभरी पौर्णिमा असेल किंवा ग्रहणादी पर्वकाल असेल, तर त्या पर्वकालामध्ये त्या नामजपाचं तद्दशांश हवन केलं जातं. म्हणजे जो जप करणार आहे त्याला पण त्याचं फळ मिळतं. आणि म्हणून आम्ही म्हटलंय की जगदंब नाम कल्पतरू, जगदंब नाम आम्ही आता तूच आमची जननी, आता तूच ग सहारा, कर पारा आमची नौका, आता लाव ग वा किनारा, जगदंब नाम कल्पतरू. म्हणजे माळ म्हणजे आता अलीकडे जी नवीन पिढी आहे तर तिला माळ घेऊन बसायला म्हणजे वेळ नाहीये किंवा असं बसलं जात नाही किंवा एकदा सहजासहजी नामजप होत नाही. बरोबर नाही पण लिहायचं म्हटलं ना तर तुमची देवपूजा झाली की तुम्ही होतं. 10 मिनिट एक पान आणि एकदा लिहिलं म्हणजे आपण 3दा रिवाइज होतं. साधं आपण अभ्यासाचं बरोबर बघतो. लिहिला की अभ्यास छान होतो. म्हणजे एकदा लिहिताना ते रिवाइज होतं डोक्यामध्ये, नंतर वाचलं जातं डोळ्यांनी. म्हणजे असं तो लिखित नामाचं ते एक वेगळंच लिखित करण्याचं कारण आहे असं. जसं आपलं बँकेत खातं असतं ना तसं हे आपलं नाम हा 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 तो भगवंताकडे असलेला आपला ते एक संचित आहे, ती आपली ठेव आहे. आपण हे म्हणतो का काय ठेव ठेवलेली आहे, तर ही भगवतीच्या नावाची ठेव म्हणजे आमच्या वडिलांनी ज्या अनेक परंपरा सुरू केल्या त्यापैकी ही एक परंपरा. जसं सुरुवातीला देवी आणायला ते माहूरला पायी गेले, पायी देवी आणली. नंतर त्यांनी साधारण 99 सालापासून पायी माहूरगडची वारी केली. बापरे माहूरगडची वारी पायी. माऊला चढताना लोक कंटाळ करतात. विचार करा, आमच्या आश्रमापासून म्हणजे वडाळा महादेव श्रीरामपूर पासून 450 ते 430 ते 450 किलोमीटर आहे. आणि म्हणजे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की येणाऱ्या वर्ष जे ते आमच्या माहूर वारीचा रौप्य महोत्सव आहे. म्हणजे 25 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे सद्गुरू बाबांनी 22 वर्ष ती पायी वारी पूर्ण केली. अगोदरची पण त्यांची झालेली होती. आणि नुसतं माहूरच नाही तर बाबांचे 3.5 शक्तिपीठ पायी झालेले आहेत. बापरे आणि गाणगापूर सुद्धा पायी केलेलं आहे. आता इथे आणखीन एक सांगायचं, नुसतं बाबांनीच नाही केलं तर बाबांबरोबर अनेक जण होते. बर तर परमार्थ कसा घडतो दिंडी त्यांच्यावरच सगळं आज तुम्हाला मी असे अनेक उदाहरणं दाखवेल की बाबांच्या माध्यमातून हे घडलं, सद्गुरूंच्या माध्यमातून घडलं. जसा देवीचा तांदळ, आता बळंद हे आम्ही जी नोंद ठेवलेली आहे ते आतापर्यंत 100हून अधिक घरांमध्ये म्हणजे 125च्या आसपास घरामध्ये हा बळंदे झालेले. त्यानंतर देवीचा तांदळा, हा म्हणजे तांदळापूर्वी आमचे वडील बनवायचे, आता ती परंपरा यापुढे चालवतात. देवीचा तांदळा बनवून देतात, नागडोळे वगैरे करून सगळं सगळं म्हणजे त्यांना अनेक घरामध्ये भगवतीची स्थापना झाली. ही पण एक सेवाच आहे. बरोबर हे बळंद जशी सेवा आहे, नामजप जशी सेवा आहे, ही पण सेवा तशी ही पण सेवाच आहे. मी तर म्हणतो आपल्या हातून ती भगवती किंवा ते करून करून घेत आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं नाविन्य आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आश्रमाचं फेसबुक पेज पण आहे, आश्रमाची वेबसाईट पण आहे. आमची दोन्ही मुलं शिक्षणामध्ये आहेत, उच्च शिक्षण म्हणजे माझ्या मोठ्या मुलांनी 8वीला असताना आश्रमाची वेबसाईट केलेली, 8वीला असताना वेबसाईट केलेली. आता कसं आहे, युग सगळं समाज माध्यम, आपल्याला लोकांपर्यंत जावं लागतं. आज गुगलवर सर्च केलं की लगेच ते त्या ठिकाणी यायला पाहिजे. मोठा मुलगा IIT मुंबईला आहे, IIT मुंबईला. धाकट्याचं पण शिक्षण चालू आहे, तो पण इंजिनियर. आणि इथे पण मला सांगायचं ते पण शिक्षणामध्ये आहे. माझा धाकटा मुलगा संबळ छान वाजवतो. आधी साथ जो आम्हाला द्यायचा म्हणजे आधी आमच्या बरोबर तो साथीला असायचा. आत्ताच होतं मग त्या मागच्या कार्यक्रमाला सौरभ नायक म्हणून होते, त्याच्या आधी आमचे माझ्या मामे भावांचा मुलगा आहे सिद्धांत भालेराव म्हणून आहे. पण आर्यन छोटा असताना म्हणजे अगदी आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे बाबा असताना त्याने संबळ वाजवायला सुरुवात 7वी-8वी पासून तो संबळ वाजवतो. हा म्हणजे उच्च शिक्षणात आहे पण तो ते पुढे मला चालवतो. हेच सांगायचं सगळ्यांना की शिक्षण करा, हा. आणि पुढपर्यंत परंपरा जपा, जपा. आपल्या परंपरा जपा, परंपरा आपल्या जपा. परंपरांना. आणि फक्त मग एखाद्या ठिकाणी उपलब्ध झालं नाही तर राहुरीमध्ये, राहुरीतले नगरमध्ये आम्ही बोलून घेतो, त्यांच्याशी संपर्क ठेवलेला आहे. म्हणजे तुमचा मोठा मुलगा आर्यन का? मोठा मुलगा आदित्य, आदित्य, धाकटा आर्यन. त्यांचा मोठा मुलगा ऑल इंडिया रँक कोण होता? आदित्य होता. आदित्य मोठा मुलगा. युसीड मध्ये तो भारतामध्ये पहिला होता. आणि हा युसीड परीक्षेमध्ये, आणि तो पवईला आहे आता, मुंबईला IIT ला आहे. म्हणजे
विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्म. सगळीकडे. म्हणजे परंपरा पुढे चालू आहे आणि आम्ही तो ज्यावेळेस IIT ऍडमिशन झालं त्यावेळेस तो माहूरला पायी गेलेला. तो सुद्धा पायी तो गेलेला आहे. गेलेला म्हणजे म्हणजे आम्ही जे मी मुंबईला पहिल्या वर्षी कॉलेजमध्ये दाखल होण्यापूर्वी तो पहिला त्याने पायी, हां. आमचे वडील म्हणजे शिव झाल्यानंतर त्यांच्या बरोबर तो गेलेला होता तो पहिल्या स्वतः. वर्षी माझ्या बरोबर तो होता. आणि या वर्षी आता मी जाणार आहे. वा. तर भगवतीने ती शक्ती तुम्हाला, आम्हाला, द्यावी. आपल्याला सगळ्यांना द्यावी. आणि आपल्या माध्यमातून हा. होत या ज्या दैदिप्यमान परंपरा आहेत खरं. त्या जोपासल्या जाव्यात. खरं. म्हणजे मोहिनीराजाचा जो विशेषांक प्रकाशित झाला होता, तर त्यामध्ये जो लेख दिला होता त्यामध्येच मी म्हटलं होतं की आम्ही दास दैदिप्यमान परंपरेचे. तर ती परंपरा तुमच्या माध्यमातून, स्पेशल कॉर्नरच्या नक्कीच, माध्यमातून लाखो लोकांपर्यंत जावी, खरं. भारताची जावी, म्हणजे 7 समुद्रा पार जावी आणि भगवतीने ही सेवा आपल्या सगळ्यांकडून करून घ्यावी वा. अशी प्रार्थना करतो. Thank you तुम्ही so much. आम्हाला उभयतांना या ठिकाणी बोलवलं. खरं म्हणजे हा एक संवाद आहे. संवाद म्हणजे आहे, पाहिजे. या हृदयचे त्या हृदय. म्हणजे सुरुवातीला आम्ही येत होतो तेव्हा दडपण होतं. आणि तुम्ही जसं मगाशी आपण शब्द वापरलो की संचार. संचार. हे प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर देताना ज्या गोष्टी आठवत जातात ती सरस्वतीच वधवून बस, घेते, बस, ती बस, भगवतीच आपल्याकडून वधवून घेते. हे करत असताना जर काही प्रमाद नाही, नाही. आपल्याकडून झाला असेल तर तो पण तिथे माझ्याकडून झाला माफ करावा अशी प्रार्थना करूया आणि आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. तुम्ही तर पण जगदंबा. इतका वेळ दिला आम्हाला त्याकरता तुमचे धन्यवाद. आणि आव्हान आहे बऱ्याच जणांना, ज्यांना कोणाला लोकसंगीताबद्दल किंवा लोककलेबद्दल काही असेल हा हा माहिती किंवा कोण करत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. नक्की काही नंबर टाकू आपण आणि नक्की. आपण नक्कीच घेऊ लवकर, कारण आणि आवडेल माझ्या संपर्कामध्ये जे आहेत तरी लोककलावंत घेऊन येऊ आपण. त्यांना पण मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम नक्कीच. नक्कीच करेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल तर तुम्ही मला खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या पॉडकास्टला सबस्क्राईब नक्की करा. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू का. भेटूया एक नवीन फ्रेश विषय घेऊन एका फ्रेश नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत सी हॅव अ गुड अँड बाय बाय.